सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री परम पूज्य शिवलिंगी महाराज की जय। श्री पद्मावत महालक्ष्मीचा सूर्योस्तु। श्री वाग्जय माता की जय। श्री योगेश्वरी माता की जय। सब संतन की जय। श्री राम श्री राम श्री राम। सब भक्तन की जय। आपण गेला महिना झाला इथे बसतोय. बसताना आपण वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक सोमवारी चर्चा करतो. त्या चर्चेतून आपल्याला आपला आत्मिक विकास साधायचा आहे. त्याच्याबरोबर आपला समाजावर कुठला दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याकरता आपलं शरीर व्यवस्थित कसं राहील हे पाहायचं आहे. कुठेही हे शरीर हे माध्यम आहे, त्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही. मनुष्य शरीर हे फार भाग्याने मिळतं, परत परत मिळत नाही. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला पाहिजे. कुठल्या कारला जाऊन धडकलं नाही पाहिजे, कुठल्या गाडीवर जाऊन उडी नाही मारली पाहिजे. आपलं संरक्षण परमेश्वर आणि गुरु सतत करत असतात, पण त्याची टेस्ट घ्यायचा प्रयत्न करू नये. आणि जेवढं शांत परमेश्वरी कृपेचं स्मरण करता येईल तेवढ्या स्मरणात जर आपण अख्खा दिवस घालवला तर आत्मज्ञान दूर नाहीये. आत्मज्ञानामध्ये आपण आपला एकटं व्हायचा प्रयत्न करत असतो. ध्यान हा मृत्यूचा अभ्यास आहे. गेलेल्या जीवनामध्ये आपण काय केलं, परमेश्वराने काय केलं, आपल्याला काय करायचंय, आपल्या आजूबाजूची आपण आपल्यावरची कुठली कर्तव्य घेतलेली आहेत, परमेश्वराने आपल्यावर कुठली जबाबदारी टाकलेली आहे, त्याकरता सतत कार्यमग्न राहिलं पाहिजे. ते कार्यमग्न राहताना गुरुमंत्राचं सतत स्मरण केलं पाहिजे. या सगळ्या व्यापातून थोडासा वेळ बाजूला काढता आला पाहिजे. आणि तो वेळ काढून जोपर्यंत आपण जप करत नाही तोपर्यंत नुसतं सोमवारी ऐकायला येण्यात काही अर्थ नाही. सोमवारची दांडी पडणार नाही याचा विचार केला पाहिजे. जास्तीत जास्त प्रयत्न करून आपण इथं मिळालेल्या संधीचा उपयोग केला पाहिजे. ज्ञान तर एवढं प्रचंड मिळतंय. पहिल्याच सोमवारी आपण टेंबे स्वामी आणि त्यांचा शक्तिपात दीक्षा याच्यावरती बोलत होतो. दुसऱ्या सोमवारी श्री गुरुस्तुती या विषयावर बोललो. तिसऱ्या सोमवारी श्री गणेशायनमा, श्री गुरु चरणारविंदाभ्याम नमः याच्यावरती बोललो. देवी या शब्दावर चौथ्या दिवशी बोललो. सूर्य या विषयावर पाचव्या सोमवारी बोललो. आणि हे सगळं बोलताना आपण आपल्या अख्ख्या जीवनाचं शोध घेतोय, बोध घेतोय आणि एका वेगळ्या दिशेने जातोय. पण त्याकरता आपण आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपण जितकं जास्तीत जास्त शांत व्यवस्थित राहता येईल तेवढं राहिलं पाहिजे. आणि हे गुरुस्मरण जे आहे ते स्मरण म्हणजे काय हेही आपण समजून घेतलं पाहिजे. ध्यान म्हणजे काय हेही आपण समजून घेतलं पाहिजे. ध्यान आणि गुरुस्मरण करण्याकरता तुम्ही तुमचे उद्योग सोडा असं नाही, पण तुमचं पोट कधीच भरणार नाहीये. त्याकरता पोट भरल्यावर का विना आपण थोडंसं बाजूला व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. आयुर्वेदाने सांगितले की वामकुक्षी करा. वामकुक्षी या शब्दाचा अर्थ असा आहे, डाव्या कुशीवर पडून जायचं, झोप यायला लागली की लगेच उठायचं, त्याला वामकुक्षी म्हणतात. तर जेवल्यावर आपण जर 2-2 तास घोरत पडलो तर ती वामकुक्षी नव्हे. आणि मग आत्मज्ञान असलं तरी त्याचा उपयोग नाहीये की. गौतम महाबुद्धांना, वर्धमान महावीरांना केवळ ज्ञान झालेलं पाहून त्यांना वाटलं आपणही उपास करावा, म्हणून त्यांनी उपास केला. 6 महिन्याच्या उपासानंतर त्यांना असं वाटलं की आता आपण जाणार, म्हणून त्यांनी नदीमध्ये उडी टाकली आणि पाण्याबरोबर तरंगत 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 ते मध्यापर्यंत गेले. नदी ओलांडणार होते तेवढ्या वेळात त्यांना मृत्यूची जाणीव झाली. आणि ती जाणीव झाली कशी, तर जमिनीपासून आकाशापर्यंत 10 दिशांमध्ये पूर्ण पिवळा प्रकाश भरलेला होता. तो प्रकाश पाहून ते नदीतून उलट दिशेने परत फिरून आले आणि एका झाडाखाली बसले. ते तिथे 7 दिवस बसले. तिथे 7 दिवस ते बसले असताना, ती गया आहे ठिकाणी, बुद्ध गया म्हणतात त्याला, तिथं बसलेले असताना इंद्र, वरुण, सूर्य, चंद्र, अग्नी सगळ्या देवता तिथं आल्या आणि त्या गौतम महाबुद्धांना विनंती करायला लागल्या. याचा अर्थ गुरु किती महान आहे. दुपारी मला एका बाईने विचारलं, गुरुतत्व म्हणजे काय, शिवतत्व म्हणजे काय. तर ही महत्ता आपल्या मनाला पटायला पाहिजे आणि
आपला गुरु आणि दुसरा गुरु याच्यात तुलना करूच नाही. सगळे गुरु सारखेच असतात, सगळ्यांच्यात गुरुतत्व असतं. ते तत्व समजून घेणं हे सगळ्यात पहिलं आपलं ध्येय आहे. तर गौतम बुद्धांना सगळ्या देवता विनंती करायला लागल्या की तुम्ही सांगा तुम्हाला ज्ञान कसं झालं. ते म्हणले सांगून तरी फार मोठा काय फरक पडेल का? 15-15 वर्ष सत्संग घेऊन सुद्धा लोक बदलत नाहीयेत. दर महिन्याला येऊन सुद्धा त्यांच्यात काही फार मोठा फरक पडत नाहीये. तरी वेळी माणसं परत सोमवारचा सत्संग चालू करतात. दर सोमवारी 4 जणांना गोळा करून बडबडत बसतात. आणि लोकांमध्ये काही बदल होत नाही. का बदल होत नाही? तर लोकांना स्वतःची इच्छा नसते. त्यामुळं मी बोलून असा फार मोठा काय फरक पडणार आहे? जे बोलले त्यांचा काय फार मोठा फरक झालाय, म्हणून नाही बोलले म्हणून काही फार फरक पडेल का? तर गौतम बुद्धांना इंद्रांनी सांगितलं की असं नाही, फरक पडू दे नाही तर नाही पडू दे, पण तुम्ही बोला, तुमचं बोलायचं काम करा. तुम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण तुम्ही बोला. तुमचं बोलणं हे काम आहे आणि तुम्ही बोलायलाच पाहिजे. तेव्हा गौतम महाबुद्धांनी सांगितलं धम्मो मंगलम अप दीप भव. धम्मो मंगलम अप दीप भव. काय कळलं याच्या अर्थात? आणि सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स, कोणी काही बोलायला तयार नाही. देवतांनी पुष्पवृष्टी केली, चला गौतम महाबुद्ध बोलले. धम्मो मंगलम म्हणजे धर्म मंगल आहे. धर्माची काय व्याख्या आहे? जो धारण करतो तो धर्म. काय धारण करतो? समाज धारण करतो. मग धर्म प्रत्येकाचा वेगळा आहे. मला इथं बसलेल्या एका माणसाने विचारलं होतं माझा स्वधर्म काय, मला सांगा. एकतर माझा धर्म सांगता येईल किंवा स्वधर्म सांगता येईल. आणि माझा आणि तुझा हे जोपर्यंत आहे तोपर्यंत धर्म सांगूनही काही उपयोग नाही. जोपर्यंत माझा आणि तुझा वाटतंय तोपर्यंत धर्म मंगल नाही, अमंगलच आहे. तर माझा आणि तुझा हे संपायला पाहिजे, तेव्हा धर्माची सुरुवात होईल. जोपर्यंत आपल्याला असं वाटतंय की पैसे आहेत तोवर आपण आहोत. पैशाचा आधार असावा पण पैशाचा अभिमान नसावा. कारण रंकाचा राव आणि रावाचा रंक करायला आई समर्थ आहे. एका क्षणात ती करते सगळं, हो त्याचं नव्हतं होऊन जातं. आणि परत ही माया आहे. तरी सुद्धा गौतम महाबुद्ध म्हणतात धम्मो मंगलम, म्हणजे धर्म मंगल आहे. मग मंगल म्हणजे काय? तर मंगल म्हणजे मगल हे 3 शब्द मंगल मध्ये आहेत. त्याला कुठेही काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार आहे, तोही म वर आहे. आणि तुम्ही मंगल हा शब्द उच्चारताना पहा कसा उच्चारतो आपण. म म्हणताना आपण तोंड मिटतो, ग म्हणताना तोंडाची पोकळी करतो, जीभ हलवावी लागत नाही. आणि ल म्हणताना तो तालव्य उच्चार आहे. म्हणजे या मंगल शब्दामध्ये तुम्हाला मंगल जर करायचं असेल तर तुमचं तोंड मिटायला पाहिजे. तुमच्या शरीरातल्या सगळ्या अंतस्त्रावी ग्रंथी स्त्रवायला पाहिजेत. तुमचे बाहेरचे विचार संपायला पाहिजेत. तुमच्या अपेक्षा संपायला पाहिजेत. आणि तुम्ही पूर्णपणे आत डोकवायला पाहिजे. आत तुम्ही मुरून जायला पाहिजे. बाहेरचे तुम्ही संपायला पाहिजे. बाहेरचं तुमचं ध्यान उडायला पाहिजे. तर ध्यान केल्याचा फायदा आहे, तर तुम्ही आत जाऊ शकणार आहात. हे अपेक्षित होतं गौतम महाबुद्धांना, म्हणून ते म्हणले धम्मो मंगलम. धम्मो धम्मो म्हणताना त्यांना असं सांगायचं होतं की तुम्ही सर्व बाहेरच्या सृष्टीतून बाजूला व्हा. ध म्हणताना तुम्ही जिभेने तोंड बंद करता, म्हणजे बाहेरचा श्वास सुद्धा आत जाऊन देत नाही. आणि म म्हणताना तर ओठही बंद करता, म्हणजे बाहेरून बारीकसा किरण सुद्धा आत जाणार नाही याची व्यवस्था करता. आणि परत पुढे म्हणता मंगल. हे मंगल जे आहे ते काय मंगल आहे? तर तुमच्या शरीरापेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुम्ही नाही आहात. ज्याला तुम्ही समजताय त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात. आणि ते वेगळं जे आहे ते मंगल आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या शरीरालाच आपण समजतोय तोपर्यंत यातनाच आहे. तोपर्यंत यातनाच आहे. कारण शरीर जे आहे त्या शरीराचा जर विचार केला तर अख्खा समाज दासबोधात समर्थांनी खर्च केलाय की शरीर किती गहाण आहे. शरीर किती गहाण आहे. आत कफ आहे, शेंबूड आहे, संडास आहे, मूत्र आहे, घाण वासाचं रक्त आहे. आणि हे सगळं क्षणभर जर प्राण बाजूला गेले तर लगेच कुजायला लागतं.
म्हणून आयुर्वेदाने त्याची व्याख्या केली आहे शिर्यते इति शारीरम. मी नेहमी एक फार सुंदर गोष्ट सांगतो. एका मुलीला 3 मुलं मागा लागतात, अतिशय स्वरूपवान पोरगी असते. ती 3 मुलांना ती पोरगी पाहिजेच असते. ते तिच्या मागं 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 जात असतात. शेवटी प्रत्येकजण तिला एकटीला गाठतो. तेव्हा एकाला ती सांगते की अरे तुला मी पाहिजे ना, मिळेल पण थोडा वेळ आहे. दुसरा तिला म्हणतो, तेव्हा ती त्याला सांगते मी तुला पाहिजे ना, मी तुला बोलवीन तेव्हा तू ये, नंतर मी तुला मिळेल. तिसरा म्हणतो मला नंतर नाही, आत्ताच तू पाहिजेस. ठीक आहे म्हणजे आत्ताच मी पाहिजे तुला. माझ्या अख्ख्या शहरात तुला काय आवडतं? हसला तो, म्हणला काहीतरी काय विचारतेस तू, अख्खीच मला आवडतेस, डोक्यापासून पायापर्यंत सगळी मला तू आवडतेस. हे उत्तर ऐकल्यानंतर ती म्हणली एवढंच ना, मग तू 7 दिवसांनी ये, 8व्या दिवशी मी तुला अख्खी देते आणि मग तू आणून देऊशील. धम्मो मंगलम. आणि त्या 7 दिवसामध्ये तिने आहार बंद केला, हलणं बंद केलं, चालणं बंद केलं, पाणी पिणं बंद केलं. 7व्या दिवशी तर ती एक थेंबरी पाणी पिली. आणि 7व्या दिवशी रात्री तिने जमाल गोटा खाल्ला आणि रात्रभर तिला ढेंडाळपट्टी चालू झाली. तिने 7 मोठी घमेली भरून तिला झालेली सगळी ही एका खोलीत झाकण घालून ठेवून दिली आणि एका खोलीत ती झोपून राहिली. हा आला 8व्या दिवशी. याला वाटलं वा वा वा, आपल्याला आधी मिळणार अख्खीच्या अख्खी. म्हणून तो आला, आत आला आणि तिच्या नावाने हाक मारत होता. सगळ्या खोल्यातून गेला. 10-12 खोल्याचं तिचं घर होतं. कुठल्याही खोलीत ती नव्हती. एका खोलीत ती पडलेली होती, अत्यंत क्षीण झालेली होती. तिला डोळे सुद्धा उघडता येत नव्हते, हात हलवता येत नव्हता, पाय हलवता येत नव्हता. क्षीण तिने नुसते डोळ्याचे किलकिले केले आणि ती म्हणली एक शब्द बोलण्यास सुद्धा तिला ओठ चाटावे लागले, जीभ ओली करावी लागली, एवढा शोष पडला होता. ती त्याला म्हणली तुला मी पाहिजे ना, हे विचारणं झालं, तुला काय झालं होतं, मला फोन तर करायचास, मी तुझ्याकरता मोठमोठे डॉक्टर आणले असते, तुला पूर्ण बरी केली असती. अशी तुझी अवस्था कोणी केली मला सांग, मी त्याला मारून टाकतो. जाऊ दे रे, मी तुला पाहिजे ना, मला पलीकडच्या खोलीत ठेवून दिलंय म्हणली, त्यामुळे मी इथं पडली, आता तू जाऊन ये तिथं म्हणली. तो गेला. दार उघडल्याबरोबर दुर्गंधीचा सम्राट आला. कणाकणात दुर्गंधी पसरलेली होती, काहीही सुधरत नव्हतं. आणि तो आत गेला. आत घमेली होती. एका घमेल्यावरचं झाकण काढल्याबरोबर त्याला एवढी किळ झाली, दुसऱ्या घमेलीत तो पाहायलाच गेला नाही. तो बाहेर आला. म्हणलं काय आहे तिथं, काय आहे तिथं? अरे म्हणली मी मला भरून ठेवली त्याच्यात. आणि तो जो 3 तास पळत गेला, त्याला प्रेम म्हणत नाही. तो प्रेम घाणीत सुद्धा उगवतं, प्रेम सुगंधात सुद्धा उगवतं, प्रेम दुर्गंधात सुद्धा उगवतं, प्रेम आकाशात सुद्धा तयार होतं, प्रेम जमिनीवर सुद्धा तयार होतं, प्रेम माणसांमध्ये असतं, प्रेम देवामध्ये सुद्धा असतं. प्रेम हे देवाचं दुसरं नाव आहे. तो जो निघून गेला तो परत आला नाही. ती नंतर श्रीकृष्णाची पूर्णपणे मिसळून गेली, कारण तिचं श्रीकृष्ण हे परम दैवत होतं. असं आपल्याला आपल्या गुरुशी जेव्हा मिसळता येईल, तेव्हा गाडीची वाफ तोंडाला लागणार नाही, दुसऱ्या गाडीच्या खाली जायची वेळ येणार नाही. कारण आपण पूर्ण गुरुशी मिसळलेलो असू. मग महाबळेश्वरला जावंसं वाटणार नाही, मग कुठलं रिसेप्शन अटेंड करावं वाटणार नाही, मग कुठल्याही कारणाने सत्संगाला यायला उशीर होणार नाही, सकाळी 5ला जायचंय म्हणून डॉक्टरचा सहवास टाळावा असं वाटणार नाही. कारण त्या सहवासातूनच सगळं मिळणार आहे. मिळायचं असेल ते असं दूर दूर राहून मिळणार नाहीये, मिळवायला लागेल. त्याच्याकरता इच्छाशक्ती पाहिजे, क्षणाक्षणाला भेटता आलं पाहिजे. म्हणून एका ठिकाणी मी ऐकलं होतं की गुरुचं दर्शन दर सेकंदाने घ्यावं. शक्य नसेल तर 7 सेकंदांनी घ्यावं, शक्य नसेल तर 7 मिनिटांनी घ्यावं, शक्य नसेल तर 7 तासांनी घ्यावं, तेही शक्य नसेल तर 7 दिवसांनी घ्यावं, तेही शक्य नसेल तर 70 दिवसांनी घ्यावं, ते शक्य नसेल तर 7 वर्षांनी घ्यावं, ते शक्य नसेल तर 700 वर्षांनी घ्यावं. गुरु दर्शनाची ओढ लागायला पाहिजे, गुरुशी आपल्याला मिसळता आलं पाहिजे, गुरु आणि आपण वेगळं नाही राहिलं पाहिजे. म्हणजे मग काहीच उरत नाही. आणि जिथं काही नसतं
तिथं परमेश्वर असतो. तुम्ही कधी कांदा सोलून पाहिलाय? एक एक कांद्याची परत बाजूला करता करता शेवटी एक अशी वेळ येते की आत काहीच नसतं, पण काहीच नसतानाच सगळं असतं. त्यालाच आत्मा म्हणतात. त्यालाच आत्मा म्हणतात. तेच आत्मदर्शन आहे, तेच आत्मगंध आहे, तोच आत्मरस आहे, तोच आत्मा आहे, तोच परमात्मा आहे, तोच अखिल निखिल ब्रह्मांडात भरून राहिलेला आहे. तो नाहीये, अशी जागाच नाहीये. म्हणून गौतम महाबुद्ध म्हणले धम्मो मंगलम. हे ध्यान आहे. धम्मो मंगलम म्हणजे काही उगाच गडबड नाहीये, हे ध्यान आहे. धम्मो मंगलम म्हणताना आपल्याला आपल्यातून आपण बाजूला होतो, बाहेरच्यातून पण बाजूला होतो, आणि आपण एका वेगळ्या अशा अवस्थेपासून जाऊन पोहोचतो की ती अवस्था वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. शब्दात ती बांधता येत नाही. त्या अवस्थेला जाण्याकरता गुरुदर्शन आहे. म्हणून गौतम महाबुद्ध म्हणले धम्मो मंगलम. आणि दुसरं त्यांनी वाक्य काय सांगितलं? आपो दीप भव. तूच तुझ्या जीवनाचा दिवा बन. आपो म्हणजे आपण, दीपो म्हणजे दीप, भव म्हणजे हो. तू तुझ्या जीवनाचा दिवा हो. मग तू जेव्हा तुझ्या जीवनाचा दिवा होशील तेव्हा कागदाचे तुकडे मोडणार नाहीस, जेवणार नाहीस, खाणार नाहीस, पिणार नाहीस, कुठेही जाणार नाहीस, येणार नाहीस, एका जागेला बसून राहशील. बसलेल्या जागेपासून कुठेही जावं यावं लागणार नाही. आपो दीप भव. गौतम महाबुद्धांना नंतर बोलूया. आपला चालू विषय काय आहे तो पाहूया. आपो दीपो भव. श्रीमान विष्णू महादेव गणपती सूर्यदेवी आदी रूप धारण करणारा दत्तात्रेय वस्तुतः जन्मादिरहित आहे. देशाने, कालाने आणि वस्तूने त्याचा परिच्छेद होत नाही. म्हणजे त्याला नष्टच करता येत नाही, त्याला निर्माणही करता येत नाही. तो जन्मादिरहित असल्यामुळे त्याला कोणी निर्माण केलेलं नाहीये, तो नाहीये, आणि त्याला नष्टही करता येत नाहीये. देशाने, कालाने, वस्तूने नष्ट होत नाही अशी जगात वस्तू नाहीये. आपण देशाने, कालाने आणि वस्तूने नष्ट होतो. फुलं देशाने, कालाने, वस्तूने नष्ट होतात. पृथ्वी देशाने, कालाने, वस्तूने नष्ट होते. देव देशाने, कालाने, वस्तूने नष्ट होतात. पण दत्त नष्टच होत नाहीत, कारण ते देशाने, कालाने, वस्तूने त्यांचा परिच्छेदच होत नाही. तो सद्गुरू मग जो कधी निर्माण झालेला नाहीये, जो कधी नष्ट होणार नाहीये, जो कधी निर्माण झालेला नाहीये, जो कधी नष्ट होणार नाहीये, जो कधी निर्माण झालेला नाहीये आणि जो कधी नष्ट झालेला नाहीये, पण तो आहे. मग तो कोण आहे? तर तो ब्रह्म आहे, तोच अस्तित्व आहे, तो चैतन्य आहे, तोच प्रकाश आहे, तो बुद्धिमान आहे, तो बोध आहे, आणि तो आहेच. आणि तो दत्तात्रय सदा सद्गुरु. तो दत्तात्रय सद्गुरु. सद्गुरु कोणाला म्हणावं? तर जो सद्वस्तू दाखवून देतो तो. गुरु पैशाला पायलीवर मिळतात, सद्गुरु एखादाच असतो. सद्गुरु म्हणजे जो सद्वस्तू दाखवून देतो तो. जो तुम्हाला म्हणतो चल विठ्ठल तुला आत्मज्ञान पाहिजे ना, चल जाऊया. एक गुरु होते, त्या गुरुंकडे एक जण गेला. तो म्हणला मला आत्मज्ञान करून द्याल का? चल म्हणले करून देतो. त्याला बरं वाटलं, चला आता आपल्याला लगेच आत्मज्ञान होणार. त्यांनी त्याला नदीवर नेला. दोघं जण नदीवर गेले आणि ती गळ्या इतक्या पाण्यात गेल्यावर त्यांनी त्या शिष्याला जोरात डुबवला, दाबला, वरच घेऊन देणार त्याला. बुडबुडे यायला लागले, तो मारायची वेळ आली. नंतर त्याला थोडासा वर काढला. हे आत्मज्ञान आहे म्हणले. हे आत्मज्ञान आहे म्हणले. तर त्याला पाण्यात बुडवला, तो घाबरला आणि तो बाहेर गेला. म्हणला याला आत्मज्ञान म्हणतात का? ते म्हणले अरे हेच आत्मज्ञान आहे, मरू नये, हे आत्मज्ञान आहे. तर चुकूनही कुठल्याही गुरुला आत्मज्ञान मागू नका. मागितलात तर काय होईल सांगता येत नाही. आपो दीपो भव. आपल्यालाच आपला प्रकाश व्हायचा आहे. म्हणून सद्गुरु कोण आहे? जो सद्वस्तू दाखवून देतो त्याला सद्गुरु म्हणतात. सद्वस्तू म्हणजे काय? की जी चिरंतन ज्योत आहे, ज्या ज्योतीमुळे सूर्याला प्रकाश मिळतो,
ज्या ज्योतीमुळे चंद्राला प्रकाश मिळतो, ज्या ज्योतीमुळे 14 ब्रह्मांड आहेत, ज्या ज्योतीमुळे कोणीही नष्ट होत नाही, ज्या ज्योतीमुळे आपण चालतो, बोलतो, वास घेतो, चव घेतो, ऐकतो, गाडी चालवतो, हे सगळं आपण त्या ज्योतीमुळे करतो. आणि ती ज्योती जो दाखवून देतो तो सद्गुरू आहे. म्हणून टेंबेस्वामी पहिल्याच वेळी असं म्हणतात की देशाने, कालाने, वस्तूने ज्याचा परिच्छेद होत नाही तो सद्गुरू. सद्गुरू म्हणजे जो सद्वस्तू दाखवून देतो तो गुरु. अगोदर गुरु म्हणजे कोण, तर जो आपल्याला आपल्या नाशापासून, व्यापापासून, कटकटीपासून बाजूला करतो तो गुरु. आणि हे सगळं का करतो तो, तर त्याला अशी इच्छा असते की तुम्ही केव्हा ना केव्हा तरी तुम्ही तो सांगेल ते ऐकावं, म्हणजेच तुम्ही आत वळावं, तुमच्या छातीच्या मध्ये जी दिव्य ज्योत आहे ती तुम्ही पाहावी. त्याकरता तो तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायला तयार असतो. प्रत्येक गोष्ट तो तुम्हाला देतो की तुम्ही हे घ्या, ते घ्या, काय पाहिजे ते घ्या, पण तुम्ही आत वळा. एकदा तुम्ही आत गेलात की तुम्हाला कशाची कमतरता नाही. तिथे मटण लागत नाही, तिथे मासे लागत नाहीत, तिथे दारू लागत नाही, तिथे पाणी लागत नाही, तिथे घर लागत नाही, तिथे वस्तूच लागत नाही, कपडाच लागत नाही, बाई लागत नाही, बाबा लागत नाही, काहीही लागत नाही. तिथे फक्त तुमचे तुम्हीच असता. ती जागा एवढी लहान आहे की तिथे 2 जण बसूच शकत नाही. ती जागा एवढी लहान आहे की तिथे 2 जण बसूच शकत नाही. म्हणून त्या जागेवरती तुम्ही जाऊन पोहोचलात की तुम्हीच स्वतः गुरुरूप होता. त्याला स्वरूप मुक्ती सांगितलेलं आहे, त्याला सलोक मुक्ती सांगितलेलं आहे, त्याला सायुज्य मुक्ती सांगितलेलं आहे. तर ते सद्वस्तू दाखवून देतात ते सद्गुरू. तो सद्गुरू माझ्या माझ्या कळण्याकरता आपल्याला तुझ्या कळायला पाहिजे, माझ्या कळण्याकरता आपल्याला तुझ्या कळायला पाहिजे. आपण जेव्हा आपल्याला म्हणतो की मी उदय नारायण पेंडसे आहे, तेव्हा आपल्याला असं पक्क खात्रीने वाटत असतं की मी उदय नारायण पेंडसे आहे. कारण ते जन्मापासून तुमच्यावर एम्बॉस केलेलं असतं की तू उदय नारायण पेंडसे, तू उदय नारायण पेंडसे. झोपेत सुद्धा उदय म्हणून हाक मारली आणि थोडस जागा असू, ओ लगेच आपण ओ देतो. एवढे आपण त्या उदयशी मिसळलेलो असतो. आणि सद्गुरू तुम्हाला त्या उदयपासून बाजूला काढतात. त्यामुळे पहिल्यांदा सद्गुरूंचा राग येतो, ही काय भानगड आहे, आपल्याला ही बायकोपासून बाजूला करतायत, आपल्याला ही नवऱ्यापासून बाजूला करतायत, आपल्याला हे जेवणापासून बाजूला करतायत, आपल्याला हे पैशापासून बाजूला करतायत, आपल्याला हे उद्योगापासून बाजूला करतायत. मग आपण चिडायला लागतो गुरूंवर की हे काय चाललंय, हे नाही व्हायला पाहिजे, आम्हाला हे सगळं पाहिजे आणि मग तुम्ही पण पाहिजे. नाही मिळाला तुम्ही तरी चालेल, पण हे मिळालं बाजूला. असं कामाचं नाहीये. आपल्याला एक वेळ हे सगळं नाही मिळालं तर चालेल, पण ते मिळालं पाहिजे, म्हणजे कळेल तुम्हाला माझ्या. त्यामुळं मी कोण आहे हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये मी म्हणजे शरीर नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आपलं पोट दुखतं असं आपण म्हणतो, आपल्याला संडासला होते असं आपण म्हणतो, आपल्याला उलटी झाली असं आपण म्हणतो, माझा ऍक्सिडेंट झाला असं म्हणतो. माझा ऍक्सिडेंट होणंच शक्य नाही, कारण मी आत आहे, इतका आत आहे की मला कोणी काढूच शकत नाही. पण जे मी उदय नारायण पेंडसे समजतोय त्याचा ऍक्सिडेंट झाला, तो त्याचा झाला तर होऊ दे ना, तुला काय कटकट आहे, म्हणजे माझ्या. त्याचा झाला तर होऊ दे ना, त्याचा झाला ऍक्सिडेंट तर होऊ दे ना, तुला काय कटकट आहे, म्हणजे माझ्या. ते जे माझ्या आहे ते माझ्या आहे, आलं लक्षात. ते जे माझ्या आहे ते माझ्या आहे, ते म्हणजे त्याचा आहे. जे आपण म्हणतो की ऍक्सिडेंट माझा झाला, मग माझा जर ऍक्सिडेंट झाला तर आपल्याला, मी मागे एकदा सांगितलं होतं, इथे बोरला रमण महर्षी एकांकडे गेले आणि ते म्हणले काय रे तू कोण आहेस, तू कोण आहेस म्हणल्याने त्यांनी उत्तर दिलं की मी जेव्हा भावे आहे, जनार्दन वामन भावे आहे. काहीतरी वेडा आहे का म्हणले, काय तुम्ही दारू बिरू पिऊन आला का म्हणले, मला वेडा म्हणताय, चांगला मी शुद्धीत आहे म्हणले. नाही तू जनार्दन वामन भावे नाहीये म्हणले. काहीतरी काय बोलताय तुम्ही, मी जनार्दन वामन भावेच आहे, ही फॅक्टरी माझी आहे, ही मुलं माझी आहे, ही बायको माझी आहे, हे देऊन माझं आहे. असं हे सगळं पाडलं तर तू असणारच आहेस ना म्हणले, हे सगळं पाडलं तर तू असणारच आहेस ना, मग कशावरून तुझं आहे.
हे काही तुझं नाहीये. माझं म्हणजे कोणाचं आहे म्हणले, हे सगळं तुझं नाहीये. मग म्हणले मी नाहीये. हो म्हणले तू नाहीये. मग मी कुठे म्हणले, पाहायचं आहे का तुला म्हणले, तुला पाहिजे तुला. हो म्हणले मला पाहायचंय, दाखवत असाल तर दाखवा. इकडे आहे. त्यांनी असा हात केला नुसता. असा हात केल्यावर ते त्या खुर्चीवरच होते आणि हे बाजूला उभे होते. आणि असं ते कितीतरी वेळ होते. अख्ख्या संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत 12 तास ते त्या अवस्थेत होते. 12 तास ते त्या अवस्थेत होते. त्या 12 तासामध्ये ते उंच आकाशात गेले आणि त्यांनी भाटगर धरण पाहिलं. भाटगर धरण पाहिल्यानंतर त्यांनी आजूबाजूची झाडं पाहिली, माणसं पाहिली. रात्री ते आकाशात विमानासारखे हिंडत होते आणि कधीतरी सकाळी 6ला ते परत आले. परत आल्यावर त्यांना असं वाटलं की आपण जागे झालो. पण कुठे जमण मनुष्य नाहीत, काही नाहीत, काही नाहीत. त्याच्यानंतर त्यांनी 6 महिने परत ती साधना करायचा प्रयत्न केला की मला परत आकाशात जाता येईल, परत नाभीसूत्र येईल आणि मी माझ्या शरीरापासून बाजूला येईन. पण त्यांना ते जमलं नाही. का जमलं नाही, तर त्यांच्या शरीराची जी आसक्ती आहे ती गेलेली नव्हती. म्हणून अगोदर आपण माझी आसक्ती दूर करायची आणि नंतर मग माझं काय आहे ते पाहायचं. म्हणजे मग माझ्या काय आहे ते तुम्हाला कळेल. तुम्हाला जर कळून घ्यायचं असेल माझ्या काय आहे, तर त्याच्याकरता पैसे खर्चायची गरज नाही, त्याच्याकरता कुठं जायची यायची गरज नाही. त्याच्याकरता तुम्ही जिथं असाल तिथे फक्त बसा, फक्त बसा. मी इथे एक जण बसलेत, त्यांना सांगितलं होतं बसायचं ध्यान. बरोबर 10ला पहिल्या 10 मिनिटाचं ध्यान ते अतिशय परफेक्ट करतात. नंतर त्यांना 10 मिनिटं जोडून दिली तर त्यांना ती काही जमत नाही. ते त्या 10 मिनिटानंतर परत घरातच जातात, स्वतःच काही जायला तयार नाही. तेवढी 10 मिनिटच करतात. आता मी काठी घेऊन त्यांना मारणार आहे म्हणजे मग ते जागे येतील. पण आता ते सगळे माझे आहेत, मारायला मला काही हरकत नाही, की कोणी मला विरोध करणार नाही आणि केला तर मी त्यांना उडवून लावेल. पण त्यांनी ऐकायला पाहिजे माझं, तर त्यांना कळेल की माझ्या. त्यांना जर हे कळवून घ्यायचं असेल तर त्यांनी हे ऐकायला पाहिजे. मग हे ऐकण्याकरता आपण आपल्या सगळ्या गोष्टींमधून कसे बाजूला व्हायचं याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून टेंबेस्वामी तसा अधिकारवाणी म्हणू शकतात की तो सद्गुरू माझ्या. तो म्हणजे कोण हे मी मागच्या वेळेला समजावून सांगितलं. तत्वमसी वाक्याचा अर्थ समजावून सांगताना तो म्हणजे तो, तत्, तत् म्हणजे तो, तत् म्हणजे तो, तो म्हणजे तो परमात्मा, तो आत्मा, तो चिदात्मा. आता परत चिदात्मा हा वेगळा शब्द आला. चिदात्मा म्हणजे कोण, चित्तामध्ये जे चैतन्य साठवलेलं आहे की जे स्वप्नाचा पसारा मांडतं, जे स्वप्न पाहतं, जे वेगवेगळी वातावरण फोन मधून सुद्धा तयार करू शकतं, जे आकाशात सुद्धा जाऊ शकतं, त्याला चिदात्मा असं म्हणतात. तो चिदात्मा जो आहे तो चैतन्याने भरलेला आहे. म्हणून स्वप्न पडू शकतात, नाहीतर स्वप्न पडणार नाहीत. मग हा चिदात्मा आहे तो वेगळा आहे, विश्वात्मा आहे तो वेगळा आहे, आत्मा तो वेगळा आहे, परमात्मा आणखी वेगळा आहे. म्हणून तो जो आहे तो अभिनव चैतन्याने भरलेला आहे आणि तो परिपूर्ण आहे. त्याला कुठेही नड नाहीये, तो नाहीये अशी जागाच नाहीये. तो माझ्या, माझ्या म्हणजे कोणाच्या, उदयच्या नाही. उदयच्या आत जो उदय दडलेला आहे, जो उदयचा रक्तपुरवठा सतत व्यवस्थित चालू ठेवतो, जो उदयला डायबिटीस निर्माण करतो, जो उदयची संडास बाहेर काढतो, जो उदयच्या अन्नाचं पचन करतो, जो उदयचे केस वाढवतो, जो उदयला बोलण्याकरता कारणीभूत होय, तो तो म्हणजे तो आहे. म्हणून ते असं म्हणतात की तो माझ्या. माझ्या म्हणजे आतल्या आत्म्याच्या. माझ्या म्हणजे कारण शरीर नव्हे, माझा म्हणजे महाकारण शरीर नव्हे, माझा म्हणजे स्थूल शरीर नव्हे, माझा म्हणजे सूक्ष्म शरीर नव्हे. त्याच्याही आत जीवाच्याही पलीकडे जो 6वा आहे तो म्हणजे तो आहे. तो माझ्या हृदयी. तर हृदयाच्या बद्दल मी तुम्हाला मागं सांगितलेलं आहे की हृदय आपल्याला 2 आहे, एक उरस्थ हृदय आहे आणि एक शिरस्थ हृदय आहे.
एक उरस्थ हृदय आहे, ते आपल्याला माहिती आहे. उरस्थ हृदय म्हणजे आपल्या छातीमध्ये किंचित डाव्या बाजूला कललेला आहे, उजव्या बाजूच्या थोडासाच भाग त्यांनी वापलेला आहे. आपल्या फुफ्फुसाचे 3 भाग आहेत. एक भाग उभा आहे, तो साधारणपणे 3 ते 4 इंच असतो. दुसरा भाग 1.5 इंच असतो आणि तिसरा भाग 2.5 इंच असतो. या 2 फुफ्फुसांच्या मधल्या पोकळीमध्ये, फुफ्फुसाच्या मधल्या पोकळीमध्ये किंचित डाव्या बाजूला जो मांसाचा मुठी एवढ्या आकाराचा प्रत्येकाच्या आकार आहे आणि त्याला 4 कप्पे आहेत. त्यातल्या एका उजव्या बाजूच्या कप्प्यामध्ये खालून आणि वरून, डोक्यापासून आणि पायापासून सगळं अशुद्ध रक्त साठवलं जातं. ते सतत आकुंचन प्रसरण होत असतं आणि ते आकुंचन प्रसरण होत असताना ते जेव्हा आकुंचन पावतं तेव्हा त्याच्यात साठलेलं जे रक्त आहे ते फुफ्फुसाकडे ढकलायचं काम करतं आणि ते परत जेव्हा प्रसरण पावतं तेव्हा शरीरातलं रक्त ओढून घेतं आणि नंतर परत जेव्हा ते प्रसरण पावतं तेव्हा ते हृदयाच्या खालच्या कप्प्यात जातं. तिथून ते डाव्या बाजूच्या कप्प्यात जातं, तिथून ते परत खालच्या कप्प्यात जातं आणि तिथून मात्र अख्ख्या शरीरात फिरून जातं. या मधल्या वेळात ते फुफ्फुसाकडचं हवा घेतं आणि हवायुक्त जे रक्त आहे ते सगळ्या शरीरात जातं आणि प्रत्येक वेळेला ते अख्ख्या शरीरातलं जे अशुद्ध रक्त आहे, जे हवा विरहित आहे, जे ऑक्सिजन विरहित आहे, ते रक्त काढून घेतं आणि परत ते लगेच दुसरीकडे पाठवतं. म्हणून त्याला हृदय असं म्हणतात. आणि हे आयुर्वेदानी मर्मस्थान सांगितलेलं आहे. त्याला तुम्ही हातही लावू नका म्हणून सांगितलेलं आहे. आणि आता त्याच्यात आम्ही नळ्या घालतो, फुगे घालतो, त्याला बाजूला करतो, त्याच्या आतल्या नळ्या सेपरेट करतो, त्याला दुसऱ्या नळ्या जोडतो आणि हे सगळं करण्यापूर्वी सांगतो की हे करताना तुम्ही मरू शकाल. याला 5 ते 6 लाख रुपये खर्च आहे, तुम्ही मेलात तरी हे 6 लाख रुपये तुम्हाला द्यायलाच पाहिजे. एवढं त्या हृदयाचं महत्व आहे. आणि ते काय करतं तर फक्त हवा घेतं आणि बिन हवा असलेलं रक्त बाहेर ढकलतं. आणि हे जे हृदय आहे, या हृदयाचा आपल्या शरीराशी काहीही संबंध नाहीये. हे जे हृदय आहे याचा आपल्या शरीराशी काहीही संबंध नाहीये. कारण ते एक फक्त पंप आहे. तुम्ही विहिरीवरचा पंप पाहिला असेल की नाही, बटन चालू केलं की ते विहिरीतलं पाणी काढून घेतं आणि दुसऱ्या एका ह्याच्या पाईप वाटे अख्ख्या सगळीकडे फेकून टाकतं. तेवढंच काम हृदय करतं. आणि पंप चालू करण्याकरता जसं आपल्याला बटन आहे, ते बटन तुम्ही जन्माला आल्याबरोबर दाबलेलं असतं आणि मरेपर्यंत ते दाबलं, काही केलं तरी ते बंदही होत नाही आणि चालूही होत नाही. ते जे चालू झालंय ते चालूच राहतं, कधीही थांबत नाही ते. म्हणून त्याचा आणि आपल्या शरीराचा काहीही संबंध नाहीये. नाहीतर आपलं शरीर बसलं, झोपलं, ते झोपलं तर आपल्यालाही झोपावं लागेल, उठलं तर आपल्यालाही उठावं लागेल. म्हणून त्याचा आणि आपल्या शरीराचा काहीही संबंध नाहीये. म्हणून त्या शरीराचा आणि हृदयाचा काहीही संबंध नाहीये. माझ्या हृदयी मग कशाचा संबंध आहे त्याचा, तर त्या हृदयामध्ये डिसेक्शन करताना तुम्ही पाहिलं असेल की ज्याला आर्च ऑफ एओर्टा म्हणतात आणि डिसेंडिंग एओर्टा म्हणतात, तिथं आतल्या बाजूला जिथे हृदयाच्या दोन्ही चारही कप्पे बाजूला झालेले असतात तिथे एक बारकीशी जागा आहे. आणि ती किती जागा आहे तर फक्त अंगठ्याच्या नाका एवढी जागा आहे ती. तिथं जीव असतो, तिथे जीव असतो. म्हणून हृदयाला महत्व आहे, नाहीतर त्या हृदयाला काही महत्व नाही. आणि हे जे हृदय आहे, हे हृदय आपल्या शिरस्थ हृदयाला सांभाळत असतं. हे शिरस्थ हृदय काय करतं तर ते हे हृदय सारखं चालू कसं राहील हे पाहतं. पण हे पाहतं नुसतं, त्याला चालवण्याकरता ते काही करू शकत नाही. आज इतके वर्ष अनेक प्रेत फाडली, अनेक माणसं फाडली, अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या, तरी सुद्धा ते हृदय कसं चालतं हे कळत नाही. आणि शिरस्थ हृदय काय करतं हेही कळलेलं नाही. ते कळण्याकरता आपण जंगजंग पछाडतोय, पण आपल्याला ते समजत नाही. आणि ते ज्या दिवशी समजेल त्या दिवशी मला इथं बसायची गरज पडणार नाही. ते ज्या दिवशी समजेल त्या दिवशी स्वर्ग नरक काही उरणार नाही. ते ज्या दिवशी समजेल त्या दिवशी एकमेकांची गरजच संपून जाईल. ते ज्या दिवशी समजेल त्या दिवशी समाज शिल्लकच राहणार नाही. कारण ते जे आहे तेच आपल्या जीवनाला, मृत्यूला
कारण आहे. म्हणून ते असं म्हणतात की तो सद्गुरू माझ्या हृदयी सर्वदा राहो. तो सद्गुरू माझ्या हृदयी सर्वदा राहो. हृदय म्हणजे कुठं, तर ती जी आत्ता मगाची जागा सांगितली तिथे त्या सद्गुरूंनी राहावं अशी विनंती करतायत ते. आणि त्यामध्ये ते काय म्हणतायत, सर्वदा. सर्वदा म्हणजे काल नाही, सर्वदा म्हणजे उद्या नाही, सर्वदा म्हणजे आत्ता नाही, सर्वदा म्हणजे निश्चिंत, कंटिन्यूच. हे शरीर असेल नसेल मला माहित नाही. मी कोंबडा असेल, बैल असेल, बकरी असेल, देव असेल, विष्णू असेल, पितर असेल, बाई असेल, बुवा असेल, कोणी असेल, पण तरी सुद्धा त्या सद्गुरूंनी मात्र माझ्या हृदयी सर्वदा. सर्वदा म्हणजे कालातीत. मग अशीच सांगितलं त्या दत्तात्रेयांचा कालाने वस्तूने परिच्छेद होत नाही, देशाने परिच्छेद होत नाही. म्हणजे काय की काळ आपल्या सगळ्यांचं जे शरीर आहे ते म्हातारं का होतं, त्याचं उत्तर मी मागच्या वेळेला दिलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या पृथ्वीमध्ये तयार होतात आणि त्या पृथ्वी सगळ्या जीवांना स्वतःकडे ओढून घेत असतात. आपल्याही शरीरात पृथ्वी आहे, ती पृथ्वी त्या पृथ्वीला एकत्र यायचा प्रयत्न करते, त्यामुळे आपण खालती ओढले जातो. त्या धडपडीमध्ये आपलं वय वाढत जातं. म्हणून जर आपण त्या गुरुत्वाकर्षणाच्या त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या पेक्षा बाजूला गेलो तर आपण म्हातारेच होणार नाही आणि आपण आहे त्या अवस्थेत राहू. आणि ह्याला दाखले आहेत, अध्यात्मामध्ये दाखले आहेत याला, की जेव्हा रेवती बलरामाची बायको आणि रेवतीचे वडील रैवतक हे दोघ जण ब्रह्मदेवाकडे गेले होते, तेव्हा ब्रह्मदेव सरस्वती मातांचं वीणावादन ऐकत होते. आणि त्यात तास दीड तास गेला, तोपर्यंत या रेवतीच्या वडिलांच्या 4 पिढ्या खालती होऊन गेल्या. त्याच्या मुलांना 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 मुलं झाली, तरी ते ब्रह्मदेवापाशी तास दीड तासच होते. आणि त्या दीड तासात हे रेवती आणि तिचे वडील तसेच होते, त्यांच्यात यत्किंचितही बदल झाला नाही, ते दोघही तसेच होते. याला दाखलाय. मी एका बाईंना पाहिलं होतं, सरोज गांधी म्हणून, ध्यान कसं करावं याचा उत्कृष्ट नमुना आहे तो. मला एका प्रवचनकार बाईंनी मारुतीच्या देवळात हा सगळा किस्सा सांगितला होता की चराचरामध्ये परमेश्वर भरून राहिलेला आहे, कणाकणामध्ये परमेश्वर भरून राहिलेला आहे. या परमेश्वराला पाहण्याकरता आपण प्रयत्न करत नाही, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. त्यांनी असं सांगितलं की कसबा पेठेमध्ये सरोज गांधी नावाची मुलगी जन्माला आली. वय वर्ष 3 असताना ती जोरात ओरडली की आई मला तुझा आवाज सहन होत नाही, बोलू नकोस, बाबा तुम्ही बोलू नका. आणि आवाज सहन होत नाही म्हणल्यानंतर आई वडिलांना प्रश्न पडला की आता काय करावं. तेवढ्या वेळात सूर्यकिरणांची एक तिरीप आली. ती तिरीप आल्यावर म्हणली आई मला प्रकाश पण सहन होत नाहीये. 3 वर्षाची पोरगी बोलतीये की मला हा प्रकाश सहन होत नाही, हा आवाज सहन होत नाही, काय करावं काय. तेव्हा आई वडिलांनी तिला लगेच डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर सर्वज्ञ ना, त्यांना कळत नाही असं जगात काही नाही. डॉक्टरांना लगेच विचारलं त्यांनी की असं असं होतंय, काय करू. डॉक्टर म्हणले एवढंच ना, आपण ते बंद करू म्हणले, तिला आवाज सहन होईल, प्रकाश सहन होईल, काही काळजीचं कारण नाही. डॉक्टरांनी काय केलं, एक कांपोरचं इंजेक्शन देऊन टाकलं. 2 तासांनी ती जेव्हा उठली तेव्हा ती परत ओरडायला लागली, आई मला प्रकाश सहन होत नाही, आई मला आवाज सहन होत नाही. त्यांनी परत डॉक्टरकडे नेलं. अहो ती असंच करते. असं करते का, मग तिच्या तपासण्या करायला पाहिजे. मग तिला के हॉस्पिटलला ऍडमिट केली. तिचं रक्त तपासलं, लघवी तपासली, चुंकी तपासली. त्यावेळेला सोनोग्राफी नव्हती. एक्सरे काढला आणि म्हणले तिचं सगळं व्यवस्थित आहे, तिला वेळ लागले म्हणले, सायकॅट्रिस्टला दाखवा. 3 वर्षाच्या मुलीला सायकॅट्रिस्टला दाखवा. ठीक आहे म्हणले, कुठला सायकॅट्रिस्ट सांगा. मग त्यावेळेला सगळे सायकॅट्रिस्ट एकच असायचे, लहान मुलांचे वेगळे, तरुणांचे वेगळे, बायांचे वेगळे, कारखानदारांचे वेगळे, म्हाताऱ्यांचे वेगळे, असं नव्हतं. सगळे सायकॅट्रिस्ट एकच असायचे त्यावेळेला. गेले एका सायकॅट्रिस्टकडे. सायकॅट्रिस्टकडे गेल्यानंतर सायकॅट्रिस्ट म्हणला अहो ते प्रकाश सहन होत नाही आणि आवाज सहन होत नाही असं मला माहित नाही म्हणले, मी अशी केसच पाहिली म्हणले. त्यामुळे म्हणले तुम्ही आता घेऊन जायला, मला काही सांगता येत नाही याच्याबद्दल, काय सांगायचं नाही. तो सायकॅट्रिस्टने हात ढकलल्यावर परत ते के हॉस्पिटलला गेले. ते म्हणले होते असं असं म्हणतात, मी आपली केसच पाहिली म्हणून. हो नसेल पाहिली म्हणले, आम्ही पण पाहिलेली नाही. म्हणले आता आम्ही काय करू, ते तुमचं तुम्ही ठरवा म्हणले, आम्हाला काही सांगता येत नाही. मग शेवटी त्यांनी घरी आणलं आणि ती पोरगी बोंबलतच होती, काय करावं प्रश्न पडला. शेवटी त्यांनी तिला माळ्यावर एका गादीवर टाकून दिली
आठवण झाली तर कोणीतरी तिला पाणी पाजायचं, आठवण झाली तर तिला कोणीतरी जेवायला करायचं, नाही तर काही नाही. अशा परिस्थिती 3 वर्षाची पोरगी 15 वर्ष पडून राहिली होती. किती? 15 वर्ष. आणि त्यावेळेला ती अशी आड्याकडे पाहत होती. आणि आड्याकडे पाहता पाहता तिच्या वयाच्या 18व्या वर्षी, 15 वर्षानंतर 16व्या वर्षी, म्हणजे तिच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक अचानक माणूस आला दारात. म्हटलं, अहो सरोज गांधी. हो सरोज गांधी, तुम्हाला काय पाहिजे? सरोज गांधींचं घर हेच आहे ना? हो हो, सरोज गांधींचं घर हेच आहे म्हणले. मी त्यांचा बाप आहे म्हणले. काय काम आहे? काय नाही म्हणले, ते गजानन महाराज अक्कलकोटला आहेत, त्यांनी एक अंगारीची पुडी दिली आणि त्यांनी सांगितले ही सरोज गांधीच्या कपाळाला लावा, जिभेला लावा, सगळ्या अंगावर फिरवा, ती बरी होईल. पण ती आजारी आहे म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं म्हणले? मला ते गजानन महाराजांनी पाठवले म्हणले, मला बाकी काही माहित नाही. हा अंगारा लावायचा का नाही तुमचं तुम्ही बघा. सगळी चमकली, म्हणजे आता अंगारा लावला पाहिजे. आणि मग त्यांनी अंगारा घेतला आणि सरळ डायरेक्ट जिन्यावरून वर गेले. वर गेली तर ती पोरगी अशी टक्क मेल्यासारखी पडून होती. त्यांनी कपाळाला अंगारा लावा, जिभेला अंगारा लावा, अंगाला अंगारा लावा, खालती आली. असं तो अंगारा संपायच्या दुसरी पुडी यायची. गजानन महाराज अक्कलकोट अंगाऱ्याची पुडी दिली, सरोज गांधी कोणीतरी घेऊन यायचं. आणि त्याच वेळेला स्वरूपानंद स्वामी एक तेलाची बाटली पावसून पाठवायची. ते देसाई आंबेवाल्यांकडे बाटली यायची आणि ती बाटली सरोज गांधींना पुसती व्हायची. तेल संपायच्या आत, आम्ही नुसतंच सांगतो औषध संपायच्या आत या, सत्संगाच्या वेळेला या, सत्संग उशिरा कसा वेळ बघा आणि याच वेळेला या, असं केलं तरच तुम्हाला औषध देऊ, नाही तर औषध देणार नाही. दवाखान्याच्या वेळात आलात तर औषध मिळणार नाही, वेळेनंतर आलात तरच औषध मिळेल. आणि ते मात्र औषध अंगाला संपायच्या आत तेलाची बाटली घरपोच व्हायची. ते स्वरूपानंद स्वामी होते, हे डॉक्टर पेंडसे आहेत. यांनी करायला पाहिजे नाही का असं खरं म्हणजे. पण का करत नाहीत कोणाच ठाऊक. त्यांना पाहिजे तर जास्त पैसे देऊ आम्ही, पण हे औषध घरपोच व्हायला पाहिजे. पण आता काय करावं, ते असं करतच नाही. जाऊ दे म्हणून, काय करतील ते करतील. तर ते तेलाची बाटली स्वरूपानंदकडून घ्यायची आणि सरोज गांधींच्या अंगाला लावायला तेल मिळायचं. बाटली संपायच्या आत बाटली येत होती. असं 11 महिने चाललं होतं. मी 1968 साली फलटणला होतो आणि फलटणला मुदोजी हायस्कूलला शिकायला होतो. मुदोजी हायस्कूलला जाताना तिथे एक हेमाडपंथी शंकराचं देऊळ आहे. त्याच्या पलीकडे उपळेकर डॉक्टर म्हणून एक राहायचे. आता त्यांच्या समाधीचा पुतळा आहे तिथे, त्यांचाही पुतळा आहे आणि समाधी पण आहे तिथे. तर त्या डॉक्टर उपळेकरांकडे मी जायचो. तर ते डॉक्टर उपळेकर फार गप्पा मारायचे आणि एवढे गप्पा मारायचे. पण ते गप्पा नेहमी कसे मारायचे माहिती का? डोळे मिटलेले असायचे, डोक्यावर एक टोपी असायची, तुंदील तनु शरीर होतं, पोट वाढलेलं होतं, धोतर नेसलेलं होतं, अंगावर एक कोट असायचा, नाक सरळ होतं आणि असे सतत हसायचे. ते कायम हसमुख चेहरा, बाकी काही नाही, आणि डोळे मिटलेले. आणि ते बोलताना असे बोलायचे, सोन्याचा भाव वाढला रे, सोन्याचा भाव वाढला रे, उदय मी बरं कंपनी बंद पडली ना, आणि बरं का आम्ही तू जरा शरीराकडे लक्ष दे बरं का. एवढं हळू बोलायचे ते, एवढं हळू बोलायचे आणि एवढं हळू बोलले तरी ऐकू यायचे. तर ते डॉक्टर उपळेकर समोर 15-20 माणसं बसलेले असताना इंजेक्शनच्या पातेल्यापाशी जायचे आणि ते इंजेक्शन सिरिंजमध्ये भरून घ्यायचे आणि निरं लावायचे त्याला आणि सगळ्यांच्या देखत पिस्टन पुश करायचे. मग आता सगळं समोर उडायला पाहिजे की नाही, पण समोर एक थेंबही उडायचा नाही. आणि त्यांनी इंजेक्शन तिकडं दिलं की इकडं सरोज गांधी ओरडायची, आई टोचलं करून. अशी 11 इंजेक्शन त्यांनी दिली. डॉक्टर उपळेकरांनी अशी 11 इंजेक्शन दिली, दर महिन्याला एक आहे. आणि ती जेव्हा 19 वर्षाची झाली तेव्हा ती पोरगी सरळ जिना उतरून खालती आली. ती खालती आल्यावर आई बाप स्तंभित झाले, कोण आलं कळलं त्यांना. मस्त व्यवस्थित साडी बिडी गुंडाळून आली होती, पोलकं घातलेलं होतं, केस विंचरलेले होते. तिच्या कुठल्याही शरीरात कुठलाही डिफेक्ट नव्हता, तिच्या शरीरात कुठलाही बिघाड नव्हता. तिला आवाज सहन होत होता, प्रकाश सहन होत होता, सायकेट्रिस्टची गरज नव्हती, केएम हॉस्पिटलची आवश्यकता नव्हती. ती उतरून खालती आली आणि घराच्या बाहेर आली तर जोरात रिक्षा चालली होती, कर कर आवाज करत. तेव्हा ती म्हणली की हे त्रिकोणी वाहन कुठलं आहे, हे कसं निर्माण झालं, हे इथं कुठून आलं. आणि तिने कधीच रिक्षा पाहिलेली नव्हती. त्याच्यानंतर ती थोडीशी पुढं कसबा गणपती पाशी आली
तर तिला गाडीवर गाडी चढलेली दिसली. अहो गाडीवर गाडी चढली ना, अहो गाडीवर गाडी चढली ना. ती असं म्हणायला लागल्यावर बाकीचे पाहायला लागले, अहो गाडीवर गाडी चढली आहे. ती डबल डेकर होती. त्यावेळेला स्वारगेटहून डबल डेकर यायची इकडं शिवाजीनगरकडं. आणि ती डबल डेकर पाहिल्यानंतर ती फार अचंबित झाली. तिच्या घरातली माणसं अचंबित झाली. सगळ्यात महत्वाचं आश्चर्य, कुठल्याही शाळेत कुठलंही डोनेशन, कुठलंही ऍडमिशन, कुठलाही वशिला, कुठल्याही तिच्या मागं न लागता तिच्या आई बापांनी तिला 17 भाषा येत होत्या. 17 भाषा उत्तम तऱ्हेने ती बोलायची. तुळू बोलायची, तमिळ बोलायची, इंग्लिश बोलायची, कानडी बोलायची. कुठलंही अडचण तिला पडली नाही. सगळं तिला बोलता यायचं. आणि त्याच्यानंतर ती एवढी 15 वर्षानंतर जेवली तर पद्धतशीर जेवली. तिला जुलाब झाली नाहीत, तिचं पोट दुखलं नाही, तिला डॉक्टरकडे जावं लागलं नाही, तिला उलट्या झाल्या नाहीत, तिचं पित्त वाढलं नाही, तिला जळजळलं नाही, तिला डायबिटीस झाला नाही, तिला ब्लड प्रेशर झालं नाही. व्यवस्थित होती ती. तिला डॉक्टर पेन्शन रांगेत बसावं लागलं नाही, 1500 रुपये पण मोजावे लागले नाही, औषधाची गोळी पण घ्यावी लागली नाही. आणि ती ठणठणीत होती, काहीही तिला झालेलं नव्हतं. ही ईश्वरी कृपा आहे, ही गुरु कृपा आहे. ही अनुभवण्याकरता तो माझ्या सर्वदा हृदयात राहो, तो माझ्या हृदयात सर्वदा राहो. आणि ती सरोज गांधी जी आहे हे मला त्या प्रवचनकार बाईंनी सांगितलं. मध्ये 1 महिना 2 महिने गेले आणि मी पुण्याला गेलो. आणि तेव्हा मी दादा मामा म्हणजे आमच्या अशोक श्रीपाद भटांचे थोरले भाऊ त्यांच्याकडे गेलो होतो. गेलो असताना त्या तिकडून येत होत्या आणि मी दादा मामांशी बोलत होतो. तेवढ्यात दादा मामांनी मला हाक मारली, उदय म्हणले तुझी मला ओळख करून द्यायची. म्हणलं सरोज गांधी कसबा पेठ. तुला कोणी सांगितलं म्हणले. म्हणलं मला नाही कळत. सरोज गांधी कसबा पेठ, हो बरोबर आहे म्हणले, पण तुला कोणी सांगितलं. म्हणलं मला नाही माहिती. अरे तुला कोणी सांगितलं त्या सरोज गांधी आहेत म्हणून. म्हणलं खरंच मला नाही माहिती. त्या बाईकडे पाहिल्यावर मला काय वाटलं कुणास ठाऊक की त्या सरोज गांधीच आहेत. त्या सरोज गांधी पण हसायला लागल्या आणि मग त्या माझ्याशी बोलायला लागल्या. आणि त्या माझ्याशी इंग्लिश मधनं बोलत होत्या. नंतर आम्ही दोघांनी कपभर चहा पिला, अर्धा कप चहा झाल्यानंतर त्या मराठीतून बोलायला लागल्या. मला कळे नाही, एकदा मराठी एकदा वेडबिडी आहे म्हणलं, एकदा इंग्लिश काय प्रकार काय. तेव्हा मला दादा मामांनी सांगितलं, अरे चराचरात परमेश्वर बनून राहायला हे ऐकण्याकरता ही बाई परमेश्वराने जिवंत ठेवली. चराचरात परमेश्वर होऊन राहिलाय हे पटण्याकरता या बाईला जिवंत ठेवलंय. कारण म्हणले ती आड्याकडे पाहत 15 वर्ष पडली होती. तेव्हा त्या आड्यातल्या परमेश्वराला जागं व्हावं लागलं. आणि त्या परमेश्वराचे दूत डॉक्टर उपळेकर, गजानन महाराज अक्कलकोट आणि स्वामी स्वरूपानंद यांनी उपचार केले आणि ती बाई पूर्ण बरी झाली, पूर्णतया व्यवस्थित दुरुस्त झाली. आणि ती बाईला मी भेटलो प्रत्यक्ष. म्हणजे ही ऐकीव कपोलकल्पित कथा नाहीये. मग याला म्हणतात सर्वदा. सर्वदा म्हणजे ज्याला काही वेळेचं बंधनच नाही. केव्हाही कधी 9:30ला बोलतील, कधी 8:45ला बोलतील, कधी 9ला बोलतील, कधी दारच लावून घेतील, कधी बोलतो म्हणत म्हणत बोलणारच नाहीत, पण बोलतील एवढं मात्र नक्की. वेळेचं काही बंधन नाही. सर्वदा सर्वदा बोलत राहतील. रात्रीचे 2 वाजले तरी बोलतील, सकाळचे 8 वाजले तरी बोलतच असतील, पहाटे 4 वाजता पण बोलत असतील, 2 वाजता पण बोलत असतील. ते झोपतात केव्हा हेच कळत नाही, पण बोलतात मात्र नक्की. सर्वदा तो सद्गुरु सर्वदा. सर्वदा म्हणजे काय तर ज्याला वेळेचं बंधन नाही, ज्याला वेळेचंच बंधन नाही त्याला सर्वदा म्हणायचं. तर तो सद्गुरु माझ्या हृदयी. हृदयी म्हणजे या हृदयातल्या जागा तुम्हाला सांगितल्या तिथे. सर्वदा म्हणजे की ज्याला टाइम बॅन नाही, वेळेच्या पलीकडे. आणि वेळेच्या पलीकडे, काळाच्या पलीकडे, वस्तूच्या पलीकडे आणि देशाच्या पलीकडे असा तो सर्वदा माझ्या हृदयात राहो. राहो म्हणजे त्यांनी आज्ञा केलेली नाहीये, राहा असं म्हणलेलं नाहीये. राहतोस का असा प्रश्नही विचारलेला नाहीये, राहणार आहेस का असंही विचारलेलं नाहीये, राहाच अशी सक्तीही केलेली नाहीये. फार सुंदर शब्द आहे राहो. हा चालू वर्तमान काळ आहे, हा मराठीत कधी नसतो. चालू वर्तमान काळ आपण इंग्लिश मध्ये शिकलोय, कारण मराठीला फक्त 3च काळ आहेत, वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ. भूतकाळ कशाला म्हणतात की जे काल झाले त्याला भूतकाळ म्हणतात, जे उद्या होणार आहे त्याला भविष्यकाळ म्हणतात, आणि जे आत्ता होतंय त्याला वर्तमान काळ म्हणतात. पण आपण चालू वर्तमान काळ म्हणून एक इंग्लिश मध्ये काळ शिकलेलो आहोत. म्हणजे मी तरी शिकलोय, तुम्ही शिकलायत की नाही मला माहित नाही. तर चालू वर्तमान काळ बरोबर बोलतोय ना मी. चालू वर्तमान काळ शिक्षक समोर असले की त्यांना विचारून घेतलेलं बरं असतं.
चालू वर्तमान काळ म्हणून जो एक आहे तो इंग्लिश मध्येच फक्त असतो, पण टेंबे स्वामींनी हा मराठीत पण आणला. कारण राहो हा जो शब्द आहे हा चालू वर्तमान काळात आहे, तो टेन्स मध्ये कुठल्या बसत नाही, तो कालातीत आहे. म्हणून ते असं म्हणतात, तो सद्गुरु माझ्या हृदयी सर्वदा राहो. राहो मध्ये ते राहा असा आग्रह करत नाही, राहू नको असंही म्हणत नाही, राहणार नाही असंही म्हणत नाही. ते म्हणतात राहो म्हणजे तुला काय करायचे ते तू कर, ती तुझी इच्छा आहे. पण एक जर मी तुझा भक्त असेल तर तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल, आणि तू ऐकशील याची मला खात्री आहे. म्हणजे तू करणारच आहेस, फक्त करणार आहेस म्हणून ते अधिकार गाजवत नाही. की जसा तुम्ही लोक अधिकार गाजवता ना, की तुमचा आमच्यावर कृपा नाहीये, तुम्ही आमचा फोन घेत नाही, दवाखाना चालू असताना घेतला तर कुठे बिघडलं नाही, घ्यायचा याला अर्थ आहे का, फोन घेतलाच पाहिजे असं नाही, फोन घ्यावा अशी विनंती करायला पाहिजे, फोन घ्यावा. तर हे असं म्हणतात सर्वदा राहो, सर्वदा तू माझ्या हृदयात राहो. राहो म्हणजे त्यांनी आपलं एक हे टाकून दिलं की भगवंता, परमेश्वरा, परमात्म्या, सद्गुरु, आत्मारामा, तू जो आहेस तो माझ्या हृदयी सर्वदा राहो. राहो म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की मी एक वेळ इथे असेन किंवा नसेन, मी इथे केव्हा आलो मला माहित नाही, मी इथून केव्हा जाणार आहे हे मला माहित नाही, मी आता काय करतोय हे मला माहित नाही, तुला मात्र हे सगळं माहिती आहे. तुला मात्र हे सगळं माहिती आहे. मी कुठून आलो हे तुला माहिती आहे, मी कुठं जाणार आहे हे तुला माहिती आहे, मी कुठे बसणार आहे हे तुला माहिती आहे, मी काय करतोय हे तुला माहिती आहे. म्हणून तू आपला माझ्या हृदयात सर्वदा राहो. सर्वदा राहो म्हणजे ते परमात्मा आहेच म्हणून चालले. आपल्याला मात्र असं वाटत नाही, डॉक्टर आपल्या बरोबर आहेत असं वाटत नाही. आता रात्रीचं गाडी घेऊन जायची म्हणजे डॉक्टर असावेत बरोबर, पण आहेतच अशी खात्री नाही. तर ही जर खात्री असेल तर काही काळजीचं कारण नाही, ही जर खात्री असेल तर काही काळजीचं कारण नाही. रात्र नाही दिवस नाही, कारण ते कालातीतच आहेत ना, कालातीत आहेत. देशाने, वस्तूने, कालाने त्यांचा परिच्छेद करता येत नाही, त्यामुळे ते आहेतच. ते नाही आहेत अशी जागाच नाही. त्यामुळे फक्त तुम्ही मनाने असं म्हणा की डॉक्टर, की लगेच शेजारी उभे राहतात, काही मागत बिगत नाही, शेजारी उभे राहिली तशी काही काळजी करायचं कारण नाही. कारण त्यांना आत्ता तरी कशाची गरज नाहीये, आणि उद्या गरज असेल तर उद्या पाहता येईल. काल गरज नव्हती, कालचा प्रश्न मिटलेला आहे, पण आत्ता तरी ते तुमच्याकडून काहीही घेणार नाहीत. तुम्ही फक्त त्यांना बरोबर ठेवा, कायम हृदयात ठेवा, कायम खिशात ठेवा, कायम हातात ठेवा, कायम माळेत ठेवा, कायम नामस्मरणात ठेवा. म्हणजे मग तुम्हाला कळेल की तो माझ्या हृदयी सर्वदा राहो, तो माझ्या हृदयी सर्वदा राहो. याच्यामध्ये सर्वदा या शब्दाचा जो अर्थ आहे तो असा आहे की तो काळात बांधताच येत नाही, कायमच आहे. म्हणून तुम्हाला मी ते सरोज गांधीची गोष्ट सांगितली. त्यामुळे ते काय म्हणतात की श्रीमान विष्णू महादेव गणपती सूर्यदेवी आदी रूप धारण करणारा दत्तात्रय वस्तुतः जन्मादिरहित आहे. देशाने, कालाने आणि वस्तूने ज्याचा परिच्छेद होत नाही, तो सद्गुरु माझ्या हृदयी सर्वदा राहो. तो सद्गुरु माझ्या हृदयी सर्वदा राहो. जो जन्मरहित आहे, जो जन्मरहित आहे. मगाशी सांगितलं मी की दत्तात्रय हा जन्माला आलेला नाही, आणि दत्तात्रय हा मरणार नाही, दत्तात्रय असणारच आहे. अशीच एक शक्ती चैत्र शुद्ध नवमीला जन्माला आली. चैत्र शुद्ध नवमी ही जी तिथी आहे ती फार पवित्र तिथी आहे. या तिथीला, चैत्र शुद्ध नवमी या तिथीला भगवान श्रीराम या पृथ्वीवर अवतरले. ते अवतरण्यापूर्वी कश्यप ऋषींनी आणि त्यांच्या पत्नीने प्रचंड ध्यान केलं होतं. एका पायावर उभे राहिले होते, वायू भक्षण करून राहिले होते, आणि परमात्म्याचं सतत ध्यान करत होते. काही झालं तरी फक्त मला परमात्मा दिसू दे, बाकी कोणीही दिसायला नको, अशी प्रचंड सेवा केल्यानंतर भगवान विष्णू त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. उभे राहिल्यानंतर भगवान विष्णूंना त्यांनी पदवंदन केलं, आणि पदवंदन केल्यानंतर ते त्यांच्या समोर उभे राहिले. त्यांनी हात जोडले. हात जोडल्यावर भगवान विष्णूंनी नुसते डोळे उघडले. कल्पना करा, त्यांनी डोळे उघडल्यावर काय होत नाही, समोरचं सगळं जळून जातं एका क्षणात. एवढी मोठी ताकद आहे विष्णूंची. का जळून जातं तर विष्णू जे आहेत
ते विष्णू अख्ख्या अखिल निखिल ब्रह्मांडात आहेत, त्यांना व्याप्ती सीमा नाही आहे त्यांना. आणि मग त्यांनी समोर पाहिल्यानंतर समोर भक्त आहे म्हणल्यावर ते लगेच सौम्य झाले. सौम्य झाल्यानंतर त्यांनी समोर त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. ते म्हणले, काय वत्सा, काय तुला काय पाहिजे, एवढी कडक तपश्चर्या तू का करतोयस? ते म्हणले, काही नाही, तुम्ही माझ्या पोटाला यावं एवढी एकच इच्छा आहे. ठीक आहे म्हणले, येईन, 3 वेळा मी तुझ्या पोटाला जन्म घेईन म्हणले. चालेल, आणि त्याच्याबरोबर तुमचे सगळे देव पण माझ्या पोटाला यावे. ठीक आहे म्हणले, चालेल. आणि मग त्यांनी वरदान मागून घेतलं. तेव्हा भगवान श्रीराम दशरथाच्या घरी जन्माला आले. दशरथाच्या घरी जन्माला येण्या अगोदर दशरथांनी इंद्राला युद्धात मदत केली होती. दशरथांच्या एका राणीला काही मुलबाळ नाही, कौशल्याशी लग्न झालं, म्हणून त्यांनी दुसऱ्या राणीशी लग्न केलं. दुसऱ्या राणीशी लग्न केलं, सुमित्रा, तिच्याशी लग्न झालं, तिलाही मुलबाळ नाही. तेव्हा कैकेयी देशाची राजकन्या कैकेयी हिच्याशी त्यांनी लग्न केलं. ती अतिशय स्वरूप सुंदर आणि अतिशय सुकुमार होती. ती एवढी नाजूक होती की तिच्याकडं पाहिल्यानंतर समोरची जी माणसं आहेत त्यांची नजर आपोआप खालती जायची आणि ती बाजूला व्हायची आणि परत ती समोर नसायची. एवढी नाजूक राणी दशरथांनी केली. 3 राण्या झाल्या तरी सुद्धा पुत्र संतान नाही. आणि हे महान रघुवंशाचे वंशज होते. यांच्या पंडोबांनी एवढे प्रचंड पराक्रम केले होते. एक कौत्स नावाचा रघुवंशात राजा होऊन गेला. त्या राजाने स्वप्नात एका ब्राह्मणाला अख्खं राज्य दान दिलं. अख्खं राज्य दान दिल्यानंतर कौत्साने जेव्हा हे सगळं दान दिलं तेव्हा सकाळी तो उठला आणि त्याला आठवलं की आपण हे दान केलंय ब्राह्मणाला. समोर तो ब्राह्मण उभा होता. लगेच तो त्याच्या पाया पडला आणि म्हणला, आपण राज्याचा स्वीकार करावा, मी बाहेर निघून जातो. आणि राज्याच्या चतुसीमेच्या बाहेर एक नदी वाहत होती. त्या नदी काठावर जाऊन त्यांनी आंघोळ केली. आंघोळ केल्यावर त्यांनी तिथून मातीची भांडी आणली मागून. त्यांना म्हणले, तुम्हाला मी नंतर याचं मोल देईन, आज माझ्याकडे मोल द्यायला नाहीये. ते म्हणले, अहो तुम्ही आमचे राजा आहात. नाही नाही, मी कसला राजा, राजा आता तिकडे आहे म्हणले, मी नाहीये, पण मला तेवढं परळ द्या म्हणले. ठीक आहे म्हणले. आणि मग मातीची परात आणली आणि शेजारून थोडं पीठ मागून आणलं. नदीचं पाणी एका मातीच्या भांड्यात आणलं. ते पीठ कालवलं जेवण्याकरता. तोपर्यंत दुपार झालेली होती आणि ते पीठ ते कौत्स खाणार होते. तेवढ्या वेळात दुपारी 12च्या वेळाला समोर दुसरा ब्राह्मण देव आला आणि तो ब्राह्मण नमस्कार केला त्याला, ब्राह्मणांनी राजाला, कारण तो राजा होता त्याचा. आणि त्यांनी पाहिलं की तो मातीच्या परातीमध्ये पीठ कालवतोय. हा राजा आता आपल्याला काही देणार नाही म्हणला, म्हणून त्यांनी वळला. तो जायला निघाला तर तो कौत्स त्याच्या मागोमाग गेला आणि त्याच्या पाया पडला. ब्रह्मण देवता, असं करू नका, तुम्ही माझ्याकडे आलायत, 12च्या वेळेला अतिथी विन्मुख जाणं हे रघुवंशाला शोभत नाही म्हणले. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. अहो काय तुम्हीच पीठ पाण्यात घालून पिताय म्हणले, तुम्ही आम्हाला काय देणार? असं नाही म्हणले, आम्ही काय तुम्हाला पाहिजे ते सांगा, आम्ही द्यायला सिद्ध आहोत. काय नाही म्हणले, मला गुरुदक्षिणा द्यायची, त्याच्याकरता 100 सोन्याच्या मोहरा पाहिजे. एवढंच ना म्हणले. अहो तुम्ही पीठ काढून खाताय म्हणले, 100 सोन्याच्या मोहरा, काही काळजी करू नका, उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेला तुम्ही या आणि 100 मोहरा घेऊन जा. आणि कौत्सांनी ते पीठ पिलं. ते ब्राह्मण निघून गेला आणि कौत्सांनी वरती आकाशाकडे पाहिलं आणि ते कुबेरावर स्वारी करायला निघून गेले. कुबेरावर स्वारी करायला निघून गेले आकाशात. आणि आता कुबेरावर स्वारी करणार एवढ्या वेळात त्यांना कुबेरांचा एक भाऊ आला सांगायला की आपण स्वारी करू नये, आपली मागणी पूर्ण होईल, आपल्याला काय पाहिजे आज फक्त तुम्ही झोपा, रात्री सकाळी तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळेल, नाही मिळालं तर मी स्वतः तुम्हाला आणून देईन, पण तुम्ही स्वर्गावर स्वारी करू नका, तुम्ही रघुवंशातले राजे आहात. अशा वंशात परमात्म्याने जन्म घेतलेला आहे. उगाच येऱ्या गवाळ्याकडे तो जन्माला आलेला नाहीये. तर तो खाली आला आणि झाडाखाली झोपला. तर तेच झाड रात्री कुबेराने नुसतं हलवलं तर खालती मोहरांचा पाऊस पडला. मोहरांचा पाऊस पडल्यावर सकाळी दातवण आणून कौत्साने दात घासले, धुतले, चूळ भरली. एवढ्यात ब्राह्मण हजर म्हणल्यानंतर तो म्हणला, तुम्हाला मोहरा पाहिजेत, त्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या झाडावर जसा प्राजक्ताचा सडा असतो जमिनीवर,
सगळीकडे पैशांचा पाऊस पडलेला होता. तो म्हणला मी यातल्या फक्त 100 मोहरा घेतो, मला जास्ती नको. मी काय करू या मोहरांचं? आपण राजा आहात, आपण काही करू शकता. नाही म्हणला, हे तुझ्याकरता आणलंय आणि हे सगळं तू घेऊन जायला पाहिजे. ब्राह्मण म्हणला मी नेणार नाही, मी काल तुम्हाला सांगितलं होतं, मला फक्त 100च मोहरा पाहिजे. मला फक्त अर्धा कप कमी साखर असलेली कॉफी पाहिजे. 1 कप देऊ नका, कमी साखर असलेली द्या ना, अर्धा कपच द्या. जास्त साखर घालून दिली तर ती घेतली जाणार नाही. तर तो म्हणला ठीक आहे, पण आता मी तर तुला तुझ्याकरता या मोहरा आणलेल्या आहेत आणि त्या तू न्यायला पाहिजेस. अशी माणसं होती रघुवंशात. आज आपल्याला म्हणलं कोणी 1000 रुपये पाहिजे, 10,000 घेऊन जा, दे दे चल, नंतर बघू परत केव्हा करायची ती, नाही केली तरी चालते, आत्ता तर दे, आत्ता घेऊन जातो. पण कौत्साकडून तो मोहरा सगळ्याच्या सगळ्या न्यायला तयार देना. शेवटी तो कौत्स आणि ब्राह्मण दोघ जण विष्णू भगवंताकडे गेले. विष्णू भगवंत म्हणले, ब्राह्मणा, तुला दान देण्याकरता त्यांनी 100 मोहरा नाही, अख्ख्या मोहरा दिलेल्या आहेत आणि त्या अख्ख्या मोहरा तू घ्यायला अपात्र आहेस. तू म्हणतो मला फक्त 100च मोहरा पाहिजेत, तर त्या उरलेल्या मोहरा आमच्या कोशात टाकून द्या, कारण त्याच्यावर कौत्साचाही अधिकार नाहीये आणि तुझाही अधिकार नाहीये. म्हणून मग ते सगळे पैसे जे आहेत ते ज्या कुबेरांनी पाडलेले आहेत त्या कुबेरांनी इकडे आणून टाकावेत, असं आज्ञा देतात विष्णू. असा काळ आपल्या आजूबाजूला आहे. अशा काळात आपण जन्माला आलेलो आहोत आणि तरी आपण पैशाच्या कागदाच्या तुकड्या करता जीव टाकतो. डॉक्टरांनी 200 रुपये वाढवले की 3000 घ्यायला लागले, आता 3000 घ्यायला लागले, लगेच चर्चा करायला लागतो. 3000 घ्यायला लागल्यात, जाऊ दे ना, 200 गेले काय फरक पडत नाही, पण ते कल्याणाकरताच आहेत आणि ते घेतायत तर घेऊ देत, नाही घेतले तर नाही घेतले, घेतले तर घेतले. आपण काय देऊ शकणार? साक्षात भगवान विष्णू तुमच्या समोर आलेत, त्यांना काय देऊ शकणार तुम्ही? तर तुम्हाला देण्यासारखं काही नाहीये तुमच्याजवळ, तर उगाच द्यायचा कारणाचा आविर्भाव आणू नका आणि काही देतो असं म्हणू नका. केव्हा तरी त्यांची गाडी चालवायची वेळ आली चालवा, ती कुठंतरी नेऊन सोडा आणि तेवढं केलं तरी खूप झालं. त्यांना कशाचीच अपेक्षा नाहीये, त्यांना जे पाहिजे ते फक्त अर्धा कप कॉफी कमी साखरेची आणि तेवढीच तुम्ही द्या. तर ह्या कौत्स राजाच्या त्या सुवर्ण मोहरा भगवान विष्णूंच्या कोशात जाऊन पडल्या. अशा ह्याच्यामध्ये राजा दशरथांनी जन्म घेतला होता. त्यांना 3 बायका होत्या आणि अपत्य सुख नव्हतं. त्यांचे कुलगुरू वसिष्ठ होते, त्यांच्या ते 4-4 वेळा पाया पडले आणि ते पाया पडल्यानंतर वसिष्ठ म्हणले ठीक आहे, तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर आणि तुला नक्की मुलगा होईल. तेव्हा त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्याच्या अगोदर मला मुलगा व्हावा म्हणून एक माकडी अंजनी नावाची जी होती ती 1000 वर्ष ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं बेलाच्या झाडाखाली जप करत बसली होती. तिलाही मुलगाच पाहिजे होता आणि ती शंकरांकडून मुलगा पाहिजे म्हणून ती ओम नमः शिवायचा जप करत होती. इकडे दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर त्याच्या यज्ञातून यज्ञ पुरुष बाहेर आला आणि त्यांनी पायस आणलं. ते पायस त्या दशरथ राजाला दिलं. दशरथ राजाला म्हणला की हे पायस हे अमृत आहे, हे तुझ्या 3 राण्यांना समसमान दे, म्हणजे सगळ्यांना मुलं होतील आणि तू सुखी होशील, नक्की मुलगा तुला होईल. त्याच्या अगोदर दशरथ राजा एकदा शिकारीला गेलेला होता आणि शिकारीला एका झाडावर तो बसला होता. सकाळची सूर्योदयाची किरण जवळ आलेली होती आणि तेवढ्यात गुडगुड गुडगुड गुड आवाज आला म्हणून दशरथाने बाण सोडला. तो बाण सोडला आणि तो बाण सोडल्यानंतर दशरथ राजा उतरला आणि आपली शिकार न्यायला म्हणून तिथे आला होता. तो बाण चुकून एका माणसाला लागलेला होता. त्याच्या गळ्यात तो बाण घुसलेला होता. तो कणत होता. कंटा कंटा त्यांनी सांगितलं की मी श्रावण बाळ, माझ्या आई वडिलांना काशी यात्रेला न्यायला मी निघालेलो आहे आणि ते तहानेने व्याकुळ झालेले आहेत, त्यांना पाणी आणण्याकरता आलो तो मी, तर तू हे मला मरण दिलेलं आहेस, तर कृपा करून माझी एक विनंती आहे, मी मरणाला घाबरत नाही, पण एवढं पाणी माझ्या आई वडिलांना दे, त्यांची तहान भागू दे, नंतर त्यांना तू मी मेल्याची बातमी सांग. अगोदर जर सांगितलंस तर कदाचित तेही देह सोडतील, असं व्हायला नको, म्हणून तू कृपा करून एक काम कर, हे पाणी त्यांना पहिल्यांदा प्यायला दे. तेव्हा दशरथ म्हणला ठीक आहे आणि नंतर त्याने त्याच्या गळ्यातला बाण काढला. श्रावण बाळाने देह सोडला. पाणी घेतलं. दशरथ राजा पलीकडच्या झाडापाशी गेला. तिथे अंध आई बाप कावडीत बसलेले होते. त्यांच्याकडे त्यांनी पाण्याची घागर ठेवली आणि म्हणला तुम्ही पाणी प्या पहिल्यांदा.
ते म्हणले आपण कोण? ते म्हणले मी महाराजा दशरथ, अयोध्येचा नरेश. तुम्ही कसे इकडे आलात? तुम्हाला पाणी द्यायला आलोय म्हणले. अरे असं कसं तू पाणी द्यायला येशील इतक्या लांब? माझा बाळ कुठे गेला? श्रावण कुठे दिसत नाहीये? श्रावण कुठे? सांग रे, तू राजा आहेस ना. ते म्हणले तुम्ही पहिल्यांदा पाणी प्या, नंतर मी तुम्हाला सांगतो. नाही रे म्हणले, आमचा जीव आहे तो, आमचा डोळा आहे तो, आमचा सर्वस्व तो आहे. असं तुम्हाला एकदा तरी गुरुबद्दल वाटतं का? तर सत्संगाला येण्याचा अर्थ आहे. असं तुम्हाला एकदा तरी असं वाटतं का? तर सत्संगाला येण्याचा अर्थ आहे. आणि नंतर त्यांनी श्रावण बाळाला सांगायची वेळ आली तेव्हा ते म्हणले की अहो, तुमचा बाळ माझ्या हातून बाण लागून मेला आणि त्यांनी तुम्हाला पाणी द्यायला सांगितलंय. कसलं पाणी देतोस रे? आमचा मुलगा पोटचा तू मारलास, तुझी काय लायकी? तू पण आमच्यासारखाच पुत्र पुत्र करत मरशील. आणि ते मेले, दोघही मेले. आई बाप मेले आणि श्रावण बाळ मेला. त्यांची अंत्येष्टी दशरथाने उरकली. दशरथाने त्यांची अंत्येष्टी उरकल्यानंतर हसत होता तो. त्याला समाधान वाटत होतं की चला, आपल्याला त्यांनी सांगितले पुत्र पुत्र करत मरशील, म्हणजे आपल्याला पुत्र नक्की होणार. ती वेळ जवळ आली. ती जवळ आल्यानंतर त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञातलं जे पायस होतं ते पहिल्यांदा कौशल्येला दिलं. कौशल्येने ते पिलं आणि ती खुश झाली. त्याच्याबरोबर आम्रफल होतं, त्याची एक फोड तिने कौशल्येला दिली. दुसरं तो सुमित्रेकडे गेला आणि सुमित्रेला पायस दिलं आणि त्या आंब्याची फोड पण दिली. आणि नंतर तो सुमित्रेकडून कैकेयीकडे आला. कैकेयीने त्याच्या हातातल्या पायसाचं जे भांड होतं ते लाथारून टाकलं, ते सांडून गेलं आणि आंब्याची फोड जी होती ती तिने फेकून दिली. ती फेकून दिल्यानंतर ती आकाशात एका घारीने पकडली. त्या घारीच्या मागे एक पक्षी लागला गरुडासारखा, त्याचं नाव आठवत नाही मला आता. ससाणा. ससाणा त्याच्या मागे लागला घारीच्या, आणि त्या घारीच्या तोंडातलं जे आंब्याचं फळ होतं त्याचा तुकडा खालती पडला. त्यावेळेला अंजनी माता तप करत बसलेल्या होत्या. त्यांना वाटलं हे शंकरांनीच फळ दिलंय म्हणून त्यांनी ते खाऊन टाकलं. ते खाऊन टाकल्यावर त्या पुत्रकामेष्टी यज्ञाचा परिणाम कसा असतो बघा. त्याच्यातून भगवान शंकरांचा अंश असलेला आणि पार्वती माता शेपूट असलेले आहे हनुमान जन्माला आले. हनुमान जन्माला आले त्याच्या अगोदर दशरथाच्या घरी पाळणा हल्ला. कसा हल्ला? इकडे कैकेयीने तर पायस लाथडलेलं होतं, आंबा टाकलेला होता. सुमित्रेनी आणि कौशल्येनी आपल्या प्रसादातला थोडा थोडा भाग काढून कैकेयीला दिला. तो कैकेयीने खाल्ला आणि त्याच्यानंतर दशरथाच्या घरात कालांतराने 9 महिन्यांनी राजकुमार जन्माला आले. त्यातला पहिला जो राजकुमार जन्माला आला तो राजा राम. तो चैत्र शुद्ध नवमीला बरोबर दुपारी 12ला सूर्य माध्यान्नी आल्यावर तो जन्माला आला. हा बरोबर 12ला जन्माला आला म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. तो 12चा काटा जर इकडचा इकडं झाला तर 12 वाजून 1 मिनिट होतं, इकडं झाला तर 11 वाजून 51 मिनिटं होतात. तसा राम जो आहे तो एकच बोट, मारा की मारा, जगला की जगला. त्याचा कायदा जो आहे तो रामबाण आहे. तो कधीही इकडचा तिकडं होत नाही. तो भगवान विष्णूंचा अंश असलेला दशावतारापैकी एक दशरथाच्या पोटी जन्माला आलेला राम चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12:30 वाजता जन्माला आला. पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकण्यासारख्या नाही आहेत. त्याच्या मागे काय तत्व दडलेलं आहे ते ऐकण्याकरता तुम्हाला झोपा आलेल्या असताना सुद्धा मी हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटची 5-10 मिनिटं घेतो, तेवढं बोलतो. तोपर्यंत जांभया देऊ नका, डोळे उघडझाप करू नका, ऐका आणि नंतर सुटा. ऐकावं एवढी माझी विनंती आहे तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये राजा दशरथ म्हणजे कोण आहे? तर आपली 10 इंद्रिय आहेत. राजा दशरथ म्हणजे कोण आहे? तर आपली 10 इंद्रिय आहेत. पंचज्ञानेंद्रिय जी आहेत, कर्ण, नेत्र, रसना, त्वक आणि घ्राण, ही पंचज्ञानेंद्रिय जी आहेत ती, आणि पंचकर्मेंद्रिय जी आहेत वाक, पाणी, पात, पायू, उपस्थ, ही 10 मिळून दशरथ तयार होतात. या दशरथांना ज्या 3 बायका आहेत त्यातली एक आहे कौसल्या. कौसल्या म्हणजे आपली जीभ आहे की जी सारखी कोसलत असते सगळ्यांना, म्हणून ती एक पत्नी आहे. दुसरी जी आहे ती सुमित्रा. सुमित्रा म्हणजे कोण? चांगला मित्र जो आपल्या बरोबर कायम आहे. आपल्या 4 शरीरामध्ये जो जीव आपल्या बरोबर आहे तो जीव म्हणजे सुमित्रा आहे. आणि ही जी सुमित्रा आहे या सुमित्रेला कोण झालं? तर लक्ष्मण झाला. हा लक्ष्मण कसा झाला? तर लक्ष्मण म्हणजे मनावर लक्ष ठेवणारा, कायम मनावर लक्ष ठेवणारा, तो लक्ष्मण झाला. आणि कौशल्याला कोण झाला? तर जिभेनी सतत कोसल्यामुळे तो राम जन्माला आला.
तो राम म्हणजे आत्मा राम आहे हो, दाशरथी राम नव्हे. त्या आत्मा रामाचं स्मरण तुम्ही करायला पाहिजे. तो बरोबर दुपारी 12 वाजता येतो. म्हणजे काय होतं, तर तुम्ही 12 वाजता जेवाल रोज 15-20 दिवस, तेव्हा तुम्हाला राम म्हणजे काय हे कळेल. कधी तुम्ही 11:51ला जेवता, कधी 12:30ला जेवता, कधी 12:52ला जेवता, कधी 4 वाजता जेवता. हे बरोबर नाही. तुम्ही बरोबर 12ला जेवा, म्हणजे तुम्हाला राम म्हणजे काय हे कळेल. या कौशल्याच्या पोटी भगवान श्रीराम जन्माला आले. या श्रीराम या शब्दावर बोलण्यासारखं खूप आहे, पण तुम्हाला खूपच झोपा आलेले आहेत. त्यामुळे माझं बोलणं मला आटपतं घ्यावं लागतंय. आणि तुम्ही नुकतीच रामकथा ऐकून घेतलेली आहे इंद्रजीवी महाराजांच्या तोंडून. त्यामुळे तुम्हाला काही वेगळं सांगावं असं माझ्याकडे शिल्लक असेल असं वाटत नाही. त्यामुळे मी रामावर बोलणं आटपतं येतो. तर हा कौशल्याचा राम जो आहे तो जन्माला आला. हा राम जो आहे तो राम म्हणजे आत्माराम आहे. सौमित्रेचा जो लक्ष्मण आहे तो म्हणजे मनावर लक्ष ठेवणारा हा लक्ष्मण आहे. आणि कैकेयीला सौमित्र आणि कौशल्या यांनी दिलेला जो अर्धा अर्धा प्रसाद आहे, हा अर्धा अर्धा प्रसाद म्हणजे हा जो जीव आहे हा कायम अर्धवटच असतो. म्हणून या अर्धवट जीवाला पूर्ण करण्याकरता गुरुची गरज असते. आणि ही जी जीव आहे ती सतत कोसलत असते, ती त्या जीवाला ढकलत असते, सतत ती परमेश्वराकडे त्याला न्यायचा प्रयत्न करत असते. आणि ती जी जीभ आहे ती जीभ कोसलत असते सगळी. तेव्हा त्या दोघींमधला जो अर्धा अर्धा भाग दिला त्याच्यातून 2 मुलं जन्माला आली. एक भरत जन्माला आला. भरत म्हणजे सतत रत आहे, प्रेमाने जो भरलेला आहे, ज्याला प्रेमाशिवाय दुसरं काहीच माहित नाही, तो भरत आहे, मनापासून प्रेम करणारा. आणि दुसरा जो आहे तो शत्रुघ्न आहे. शत्रुघ्न म्हणजे आपले जे 6 शत्रू आपल्या अनेक जन्मापासून मागे लागलेले आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, या 6 शत्रूंना जो मारतो तो शत्रुघ्न आहे. आणि हा शत्रुघ्न जो आहे तो कैकेयी पुत्र आहे. आणि ही जे 4 मुलं आहेत ही काही मिनिटाच्या अवरोधाने चैत्र शुद्ध नवमीला जन्माला आली दशरथाच्या घरात. आणि जो एक भाग घारीनी पळवलेला होता तो घारीनी पळवलेला भाग अंजनीच्या पोटात आला. आणि अंजनीच्या पोटातून बरोबर चैत्र शुद्ध नवमीला सकाळी सूर्य उजाडायच्या वेळेला हनुमान जन्माला आले. हे हनुमान म्हणजे जे मानेपेक्षा उंच तोंड करून पाहतात ते हनुमान आहेत. हे मारुती म्हणजे जे मरुतपुत्र आहेत, वायुपुत्र आहेत, म्हणून त्यांना मारुती असं म्हणतात. हे बुद्धिमत्ताम वरिष्ठ आहेत, यांच्यावर बोलावं तेवढं थोडं आहे. हे मारुती चैत्र शुद्ध नवमीला जन्माला आले. आणि त्यांनी आल्या आल्या पहिल्यांदा सूर्याला गिळायला सुरुवात केली. ते लाल फळ काय दिसतंय, भूक लागली होती खूप, उडी मारली आणि ते आकाशात गेले. आणि ते आकाशात गेल्यानंतर ते आता सूर्य गिळणार असं इंद्राला वाटलं. म्हणून इंद्राने एक वज्राचा फटका त्या मारुतीच्या तोंडावर दिला. त्यामुळे मारुतीची हनवटी सुजलेली आहे. आणि तो मारुती घेरी येऊन खालती पडायला लागला. तेव्हा त्याचा बाप जो होता वायू, त्याला फार राग आला आणि त्यांनी सगळ्या सृष्टीचे प्राणच ओढून घेतले. त्यामुळे सगळ्या सृष्टीचा संहार होईल अशी वेळ आली आणि ही सृष्टीचा नाश होईल असं सगळ्यांना वाटायला लागलं. आणि हा नाश होऊ नये म्हणून काय करावं, मग त्या वायूला सगळ्यांनी प्रार्थना म्हणली. आणि त्या वायूला प्रार्थना म्हणल्यानंतर त्या वायूने म्हणला की काय करू, माझ्या मुलाला तुम्ही मारताय, मग मी काय करणार. मग तेव्हा ते म्हणले की असं नाहीये, तुझ्या मुलाला आम्ही मारलेलं नाहीये, त्याला गर्व व्हायला नको त्याच्या ताकदीचा आणि राम कार्याला मदत व्हावी म्हणून त्याला त्याची स्मरणशक्ती कमी करण्याकरता इंद्राकडून वज्र मारलेला आहे. आणि रामाचा स्पर्श झाल्यानंतर त्याला परत ताकदीची आठवण होईल. आणि ती आठवण झाल्यानंतर तो राम कार्याला मदतनीस म्हणून वापरता येईल. हा सृष्टी नियंत्याचा खेळ आहे, याच्यात तू आणि मी काही करू शकत नाही. तेव्हा वायूने सगळ्यांचे प्राण सोडले आणि सगळं जगाने निश्वास टाकला. हे मारुती जे आहेत ते जन्माला यायला अजून फक्त 5 दिवस आहेत. हा मारुती जन्म तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर चैत्र शुद्ध नवमीला तुम्ही पौर्णिमेला, चैत्र शुद्ध पौर्णिमेला तुम्ही 6 दिवसांनी सकाळी सकाळी जर 6 वाजता या मारुतीचं स्मरण केलं तर हा मारुती म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. नाहीतर पुढच्या सोमवारी आल्यावर आपण बोलू. तो सद्गुरु माझ्या हृदयी सर्वदा राहो. काही शंका आहेत?
चालू वर्तमान काळ मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळतो, नसतोच मराठीत कधी. चालू वर्तमान काळ नाही, काळ आहे. चालू वर्तमान काळ म्हणजे ते इंग्लिशमध्ये डिवाइड केले ना त्यांनी, वर्तमान काळ आणि हे. खूप चिंतन केलं मी, मला काही उत्तर सापडलं नाही. सर्व धारावं म्हणलं जाऊ दे, चालू वर्तमान काळ टाकून देऊ त्याला. कारण राहा म्हणलं तर आशीर्वाद झाला, राहील म्हणलं तर भविष्यकाळ झाला, राहतोय म्हणलं तर वर्तमान काळ झाला, राहत होता म्हणलं तर भूतकाळ झाला. हे राहोच म्हणतात, चालू वर्तमान काळ. माझ्याच लक्षात आलं, बाकीच्या लक्षात येते की चालू वर्तमान काळ. एवढा अभ्यास परफेक्ट व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, केव्हाही आतून बाहेर काढता आला पाहिजे. चला ध्यान करूया थोडंसं.
श्रीराम 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 कोणाला झोप आली, कोणाचं ध्यान झालं, कोणाचं ध्यान झालं नाही, माझ्या भीतीने नाही, मनापासून सांगा. असंच 10ला करायचा प्रयत्न करा. आणि हे 10च ध्यान आहे. सगळ्या विचारातून आपण बाजूला होतो, आपण आज डोकवायला सुरुवात करतो. विचार येऊ देत ना, रोजचा सराव होईल ना, तेव्हा विचार जातील. पण जेव्हा रोज बसू 10 वाजता, 10:30 वाजता, 11 वाजता, तेव्हा आपोआप विचार यायलाच पाहिजेत ना. विचार नाही आले तर आपण जगूच शकणार नाही. पण त्या विचारांच्या मध्ये थांबायचं. एकदा विचाराला ज्योती काय करत असेल, एकदा विचाराला डॉक्टर आपल्याला बळजबरीने बसवत आहेत, दोन्हीच्या मध्ये थांबायचं. आपोआप ज्योती जाते, डॉक्टर पण जातात, आपण पण आज जातो. प्रयत्नपूर्वक पहिल्यांदा करायला पाहिजे. थॉटलेस होतं पण त्याची हे राहत नाही. 10 मिनिटं जे व्हायला पाहिजे ते नाही होत. 2-3 मिनिटानंतर परत ते पूर्वपदावर येतं. रोजचा सराव व्हायला पाहिजे, म्हणजे मी लहान. बघा तुम्ही आजच्या चेहरे 8 तास झोपेतून उठल्यासारखे तुम्ही फ्रेश आहात. त्याचं कारण आत्ता अखंड 1.5-2 तास तुमच्या डोक्यात कुठलाही विचार आला नाही. पैसे पाहिजेत, बायको काय करत असेल, मुलगा काय होईल, लग्न होईल का, असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं, कुठलाही विचार आला नाही तुमच्या. नाही आला ना? मी म्हणतो म्हणून नाही सर, विचार येतात पण त्यात अडकत नाही किंवा मनोराज्य होत नाही. नाही नाही, ध्यानाचं नाही म्हणते मी, मगाचपासून बोलताना म्हणतोय. विचार येत असतील तर तुमचं लक्ष नाही. नाही, मनोराज्य त्यातून पुढच्या विचारात जात नाही. लक्ष नाही याचा अर्थ. माझ्या बोलण्याकडे लक्षपूर्वक ध्यानात मध्ये ध्यान नाही, मी अगोदरच बोलतोय. कुठलाच विचार आला मी बोलत असताना आता रामाच्या जन्माची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, पण त्यातला मतितार्थ मला सांगायचा होता. त्यावेळेला तुमचं बोलण्याकडेच लक्ष होतं का कुठला घरचा विचार येत होता डोक्यात? जर येत नसेल तरच येण्याचा फायदा आहे. दुसऱ्या कोणाला घेऊन येऊ नका, आपले आपण या, स्वतःला घेऊन. दांडी मारू नका, घाई करू नका, गडबड करू नका, स्वस्थ व्हायचा प्रयत्न करा. स्वतःला कुठं झोकून देऊ नका. या शरीराच्या माध्यमातून आपण हे सगळं मिळवणार आहोत. मी सुद्धा काल गाडी खाली जात जाता वाचलो, त्यामुळं मी तुम्हाला बोलू शकत नाहीये, पण शरीर आहे ते टिकलं पाहिजे. हे शरीर गेलं तर आपल्याकडे सूक्ष्म शरीर आहे, जीव आहे, परमात्मा तत्व आहे, त्याच्या आधारे कुठेही काहीही करता येईल. पण ह्या शरीरातून आपण जी कर्तव्य आहेत, कर्म आहेत, ती करायलाच पाहिजे. ती टाकून देऊन तुम्ही दुसऱ्याच्या मागे नाही लागलं पाहिजे. तृप्तीची ढेकर यायला पाहिजे न खाता. तृप्ती तांबे नाही, तृप्ती आठवायला पाहिजे.
श्रीराम उठा.